माझे वीर शिव बंधू भगिनींनो, शिवा कार्यकर्ता, शिवा मंडळी, या ठिकाणी प्रस्ताविककर्ता मला आमंत्रित करण्यात आलेले आहे. शिवा संघटनेचा मी जवळजवळ 18 वर्षापासून 17 वर्षापासून कार्यकर्ता आहे. बऱ्याच संघटना मी पाहिल्या, कारण मी 30 वर्षापासून समाजाचं काम करतो. विविध समाजाच्या संघटनेत मी काम केलं, पण आखरी शिवा संघटना का निवडली की या ठिकाणीच कोणताच भेदभाव आपण पाहत नाही, कोणतंच नातं पाहत नाही, की जो माणूस फक्त समाजाशी एक निष्ठ आहे अशाला शिवा संघटनेला थारा दिलेला आहे. आता आम्ही फिरतो, काही लोकांचे सरांवर बोलणे असतात की बहुत सर राजकीय फायदा घेतात. आम्हाला तशा प्रकारचा कोणताच राजकीय फायदा सरांनी आमच्याकडून घेतलेला आहे असं जाणवत नाही. दुरून पाहण्यापेक्षा सरांना प्रत्यक्ष जवळून पहा, समाज का सर का आहे हे तुमच्या लक्षात येईल. माघारी बोलणं, प्रत्यक्ष भेटून प्रत्यक्ष पाहणं या जमीन आसमानचा फरक आहे. या शिबिरानिमित्त बरंच प्रबोधन या ठिकाणी होणार आहेत. बरेचसे विषय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. या ठिकाणी मान्यवर त्या विषयावर बोलणार आहेत. भरकटलेला जो वीरशिव आहे त्याची जबाबदारी कोणावर आहे? कोणीची जबाबदारी घ्यायला तयार नाही. पण अशा वेळी शिवा संघटना मनोहर धोंडेंच्या नेतृत्वामध्ये ती जबाबदारी घेतलेली आहे. तळागाळातला वीरशिव हा संघटनेमध्ये येऊन मार्ग शोधत आहे, त्याला तो मार्ग मिळत आहे. बऱ्याचशा अडचणी समाजाला आजपर्यंत होत्या, त्यातल्या बऱ्याचशा दूर झालेल्या आहेत. आपण मोर्चे काढले, आंदोलन काढले, रस्ता रोको केले, हे कशा करता केले? याच्या पहिले तुम्ही कधीच रस्ता रोको आंदोलन पाहिले नसल. पण आंदोलन कसे करतात, उपोषण कसे करतात हे आम्हाला धोंडे सरांनी शिकवलेलं आहे. अवांतर समाज आपण सगळं पाहतो की ते उपोषण करतात, रस्ता रोको करतात, जाळपोळ करतात, पण त्यांच्या मागण्या असतात, समाजाच्या हक्का करता ते भांडतात. आणि त्या हक्का करता भांडण्याचं काम भांडण्याचं निमित्त का पाहिजे किंवा भांडण कसं करावं, सरकारकडून काय मागण्या मागून घ्यावा, आपल्याला ही दिशा मिळत नव्हती. ती माननीय मनोहर धोंडे सरांनी आपल्याला मिळवून दिली. आणि त्यांचं नेतृत्व हे जे आहे हे अभेद्य नेतृत्व आहे की आजपर्यंत त्यांच्यासारखे नेतृत्व आपल्या वीरशिवा समाजाला आजपर्यंत भेटलेलं नाहीये. कोट्याधीश लोक असतात समाजामध्ये, ते फक्त त्यांच्या दिशेनेच पाहता की आपले व्यापार पाहता, समाज माझ्या मागे आहे म्हणून आपले परवानग्या काढून घेतात. धोंडे सरने कोणत्या परवानग्या घेतलेल्या नाहीये. जो माणूस स्वतः मैदानात उतरून युद्ध करतो तोच खरा नेतृत्व देणारा असतो. केबिन मध्ये बसून कोणी नेतृत्व करू शकत नाही. आम्ही सरांना जवळून पाहिलेलं आहे. ज्या वेळेस सरांना कुठं आम्हाला अडचणी आल्या त्यावेळेस स्वतः सर समोर आलेले आहेत. आजचा लिंगडेअरचा प्रश्न आहे, सर स्वतः मुख्यमंत्र्याकडे गेलेत, त्यांना निवेदन दिली. पण ही अडचण असताना बाकी कोणत्याच नेत्यांना त्या ठिकाणी आपला उत्साह दाखवलेला नाहीये की समाजाकरता काय आपण करू, या लोकांकरता काय करू, असं नेतृत्व त्यांनी दाखवलेलं नाहीये. कारण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. सरांनी गेले, मुख्यमंत्र्यांची तारीख घेतली, त्यांना भेटले, त्यांच्यावर किशोरप्पा बोनते वाशिमची कंपनी होती. आणि प्रत्येक समाज हा आपल्या नेत्याला घेऊन त्या ठिकाणी भेटून राहिलेला आहे, निवेदन देऊन राहिलेलं आहे. पण सर हे असं व्यक्तिमत्व आहे, अर्ध्या रात्री तुम्ही सांगा सर आमची अशी अडचण निर्माण झालेली आहे, सर ताबडतोब तुमच्याकडे धावून येतात. प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, कारण शासन निर्णय जे घेतं ते सर्व मिळून घेत असतं. महादेव कोळी समाजानं निवेदन दिलेले, राजपूत भामटा राजपूतने निवेदन दिले, पण आपलं नेतृत्व कोण करणार आहे, कोण मागणी आपली निवेदन देणार आहे? धोंडे सरांनी हा आपला प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. विषय जे आहे समाजाचे त्यावर सखोल चर्चा करून त्यातून काहीतरी निर्णय घ्यायचा असतो आणि त्या निर्णयाच्या आधारावर समाज चालवायचा असतो. आणि तेच निर्णय घेण्याची क्षमता, समाजाला त्या दिशेने नेण्याची क्षमता ही माननीय मनोहर धोंडे यांच्याकडे आहे. तर या ठिकाणी उपस्थित सर्व बांधवांना मी विनंती करतो की ज्यावेळी धोंडे सरांनी आवाज दिला त्यावेळी आपण त्यांना होकार द्यावा, त्यांच्या मागे उभं राहावं. एवढे 2 शब्द प्रस्तावित बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. शिवा संघटनेची स्थापना सज्जन हो 28 जानेवारी 1996 ला झाल्याच्या नंतर शिवा संघटना आता 18 वर्षाची झालेली आहे. म्हणजे येणारं वर्ष आम्ही आता प्रौढ झालेलो आहोत. भारताच्या राज्यघटनेनं वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला मतदानाचा हक्क मिळतो, तुम्हाला प्रौढ म्हणून या देशाचे नागरिक म्हणून गणल्या जाते. तसं आता ही शिवा संघटना पूर्णपणे प्रौढ झालेली आहे, 18 वर्षाची झालेली आहे आता.
आणि संपूर्णपणे प्रौढ झाल्याच्या नंतर कदाचित आज जो शिवा संघटनेने या प्रबोधनाचा विषय या ठिकाणी सरांनी घेतलेला आहे, मला असं वाटतं की कदाचित त्यांच्या मनामध्ये ही संकल्पना असेल, शिवा संघटनेचं जेव्हा वय कमी होतं त्यावेळेस जर हा विषय घेतला असता तर शिवा संघटनेचं वय कमी आहे, अजून पोरकी आहे, अजून लहान आहे असं कुणी आम्हाला म्हणलं असतं. पण आज तेही आम्हाला पुसून टाकण्यासाठी आम्ही आता प्रौढ झालेलो आहोत. आम्ही पूर्णपणे आता म्हणजे सक्षम झालेलो आहोत आणि पूर्णपणे 18 वर्षाचं वय म्हणजे आम्ही सक्षम आता म्हणजे या देशाचे नागरिक झालेलो आहोत. तसंच या संघटनेचा सुद्धा भविष्याचा बरा आणि बुरा, चांगलं वाईट एवढं विचार करण्याची क्षमता आता आमच्या संघटनेमध्ये वयानं सुद्धा आता निर्माण झालेली आहे. विचारानं तर संघटनेचा जन्म झाल्यापासूनच तेवढे प्रौढ विचार संघटनेचे आहेत, पण कदाचित आमच्यावर कुणी असे आरोप केले असते, ते आरोप सुद्धा सरांनी या ठिकाणी पुसून टाकलेले आहेत. आता संघटनेचं वय 18 वर्षाचं झालेलं आहे आणि 18 वर्षानंतर हा परिवर्तनाचा फार मोठा विषय संघटनेने आता हातात घेतलेला आहे. त्रिसूत्री तुम्हाला व्यासपीठावर या ठिकाणी दिसते आहे. अनेक सोहळे, अनेक कार्यक्रम, अनेक शाखांच्या माध्यमातून आम्ही या विदर्भामध्ये अनेक वेळा आलो, अनेक कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत. नव्यानं आपण या ठिकाणी आता गेल्या 1 वर्षापासून जे या ठिकाणी ग्रंथांचं पूजन झालं, एक नवी संकल्पना आपल्या समोर मांडण्यात आली आणि ही नवीन संकल्पना राबवत असताना संघटन, प्रबोधन आणि परिवर्तन अशी त्रिसूत्री या ठिकाणी स्वीकारण्यात आली. मित्रहो, 28 जानेवारी 1996 पासून संघटन हे पूर्ण प्रमाणामध्ये संघटनेने म्हणजे हा टप्पा पार केलेला आहे. आदरणीय धोंडे सरांनी 28 जानेवारी 96 संघटना जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस वाऱ्याच्या गतीनं एका दिवसामध्ये 12 15 शाखांचं उद्घाटन सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 8 वाजल्यापासून पहाटेच्या 2-2 वाजेपर्यंत. मला नेहमी आठवतं, मी महाराष्ट्रभर हे उदाहरण सांगत असतो की जे अमरावती जिल्ह्यातलं पिंजर नावाचं गाव, आम्ही तिथं अकोला जिल्ह्यातलं पिंजर नावाचं गाव ज्या ठिकाणी आम्ही पहाटे 2 वाजता गेलो. पहाटे 2 वाजता शाखा स्थापनासाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी 1000 म्हणजे महिला पुरुष मिळून 1000 माणसं त्याच तंबूमध्ये त्याच ठिकाणी बसून रात्रीच्या 2 वाजताही आम्हाला हे चित्र या शिवा संघटनेने महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं. मित्र, ही काही जादूची कांडी नाही, हे काही सहजासहजी घडलंय किंवा सहज काही जादूची कांडी आहे सरांकडे असं कुणी मानण्याची आवश्यकता नाही. या सर्व म्हणजे परिणामाला त्यांचे अथक परिश्रम आहेत, कष्ट आहे, मेहनत आहे, त्याग आहे, अभ्यास आहे, धडाडी आहे, धाडस आहे, या सर्व गोष्टी आहेत. एवढं प्रचंड आत्मविश्वासानं काम केल्याच्या नंतर म्हणजे असे अनेक कार्यक्रम एका दिवशी 12 15 शाखांचं उद्घाटन करून संघटनेने संघटनाचा पहिला टप्पा हा पूर्ण केला आहे महाराष्ट्रामध्ये. सर सांगतात 4 ते 4.5 हजार शाखा महाराष्ट्रामध्ये स्थापन करून हे पहिला टप्पा आपण कधीच पूर्ण केलेला आहे. या पहिल्या टप्प्याच्या नंतर प्रबोधनही मधल्या काळामध्ये अत्यंत उत्कृष्ट प्रकारे शिवा संघटनेने राबवलेला आहे. मग विभागावर असेल, जिल्हावर असेल, असे शिबिर झाले. मित्र, मला तो दिवस अजूनही आठवतो. 98-99 शिरूर आनंदपाळ शिवा संघटना फक्त माझ्या माहितीनुसार 2 का 3 वर्षाचं वय शिवा संघटनेचं होतं. त्यावेळेस मराठवाड्याच्या पदाधिकाऱ्यांचं 1000 कार्यकर्त्यांचं जवळपास 2 दिवसाचं शिबिर संभाजीराव पाटील यांच्या वाड्यामध्ये शिरूर आनंदपाळ या ठिकाणी घेण्यात आलं. म्हणजे दुसरा टप्पा प्रबोधनाचा सुद्धा, कारण का पदाधिकारी हा नुसतेच शाखा स्थापनेचे मेळावे झाले म्हणजे परिपूर्ण प्रबोधनाचं काम होऊ शकत नाही, तर त्याला प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे, विचारानं कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. हे कामही अनेक शिबिरांच्या माध्यमातून शिवा संघटनेने पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी आमचे संजयप्पा बोधेकर यांनी सांगत असताना काही गोष्टींचा उल्लेख झाला त्यांच्या प्रस्तावनेमध्ये, की ते बोलता बोलता म्हणाले की संघटना समाजाच्या स्थापन करून राजकीय स्वार्थ साधला जातो. मित्र हो, असं जर कोणी शिवा संघटनेच्या बाबतीमध्ये बोलत असेल तर मी त्याचा खुलासा करणार आहे. या ठिकाणी आदरणीय धोंडे सरांनी संघटना स्थापन करून आपल्याला राजकीय त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यापेक्षा राजकीय भविष्यावर अंधार ओढून घेतला असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. कारण मी साक्षीदार आहे या गोष्टीचा. त्यांच्या बरोबरचे पदाधिकारी 10 वर्ष पद भोगून बाजूला झाले. यांच्या बरोबर पक्षात काम करणारे अनेक नावं मी तुम्हाला सांगू शकेल. या महाराष्ट्राचे माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले असतील, या महाराष्ट्राचे माजी मंत्री अर्जुन खोतकर असतील. सरांबरोबर सर विभागाचे अध्यक्ष म्हणून काम करायचे आणि ते जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे. ही माणसं समाजाचा झेंडा न घेतल्यामुळं त्यांनी पद भोगली आणि आदरणीय सरांनी समाजाचा ध्वज हातामध्ये घेतला म्हणून आज उशीर झालेला आहे. मित्रो, म्हणजे असं जर कोणाला वाटत असेल की समाजाची संघटना स्थापन करून स्वार्थ साधला, मी तर म्हणेल की समाजाची संघटना स्थापन करून स्वार्थ साधण्याऐवजी त्यांनी आपल्या उशीर करून घेतला, आपल्या भविष्यावर त्यांनी अंधार ओढून घेतलेला. मित्रो,
पण एकदा सुरुवात केलेलं काम त्यांनी कधीही मध्येच सोडलं नाही. अनेक आघात संघटनेच्या माध्यमातून आदरणीय सरावर झाले. कौटुंबिक आघात असतील, राजकीय आघात असतील, सामाजिक आघात असतील, ह्या सर्वच गोष्टींचे आघात सोसून त्यांनी आज संघटना 18 वर्षाची या ठिकाणी झालेली आहे. हे सर्व आघात सोसण्याचं सामर्थ्य आमच्या संस्थापक अध्यक्षामध्ये असल्यामुळं आज ही कार्यकर्त्यांची प्रचंड फळी या ठिकाणी निर्माण झालेली. मित्र, हे संघटनेचा विचार पोहोचण्याचं तुमचं आमचं नातं काय? आज आम्ही या ठिकाणी आलो, तुमच्या आमच्या भेटी आणि जय शिवा होऊ लागला. मित्र, म्हणजे हे सर्व साखळी किंवा हे सर्व गुंफण्याचं काम या शिवा नावाच्या धाग्यामध्ये, शिवा नावाच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तुम्ही आम्ही आज जोडल्या गेलो. मित्र, माहिती नाही आम्हाला, तालुक्याच्या बाहेर गेलं तर आम्ही ओळखत नाही एकमेकांना, अशी परिस्थिती शिवा संघटनेच्या स्थापनेच्या अगोदरची होती. मला माहिती नव्हतं की प्रचंड प्रमाणामध्ये हा समाज या विदर्भामध्ये सुद्धा राहतो. तुमची आमची ओळख नाही, तुमची आमची म्हणण्यापेक्षा आम्ही तालुक्याच्या बाहेर गेलो तर एकमेकांची ओळख नव्हती. अशी परिस्थिती आमच्या समाजाची अत्यंत दुरावस्था होऊन बसलेली होती. म्हणजे ओळखाव तरी आम्ही कसं? कपाळाला विभूत नाही, गळ्यावर लिंग नाही, शरणात म्हणायचं माहित नाही, आम्ही ओळख कशी द्यावी एकमेकांना, ही प्रचंड दुरावस्था आमच्या समाजाची होऊन बसलेली होती. अशा विवंचनेमध्ये असलेला समाज याला एक सामर्थ्य, याला एक नवी दिशा देण्याचं काम आदरणीय धोंडे सरांनी केलं. सहज शक्य आहे. म्हणजे आम्हाला एकमेकांची जर ओळख व्हायची असेल तर काही ओळखीच्या खुणा लागतात. त्या ओळखीच्या खुणात आम्ही आमच्या लुप्त होऊन गेलेल्या होत्या. आम्ही त्या सर्व हरवून बसलेल्या होत्या, आम्ही त्या गमावून बसलेल्या होत्या. आम्हाला काही माहीत नाही. आमचं मन एवढं संवेदन शून्य झालेलं होतं. कोणी नमस्कार म्हणला की नमस्कार म्हणायचं, कोणी रामराम म्हणला की रामराम म्हणायचं, कोणी आदाब म्हणला की आदाब म्हणायचं, कोणी जय भीम म्हणलं की जय भीम म्हणायचं, कोणी जय मल्हार म्हणलं की जय मल्हार म्हणायचं. म्हणजे अशी स्थिती आमची होऊन बसली होती. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाये वैसा, अशी अवस्था आमच्या वीरशैव लिंगायताची. स्वतःची स्वतंत्र ओळख आम्ही देऊ शकलो नव्हतो. मित्रो, अत्यंत स्वाभिमानानं आणि धाडसानं सांगितलं पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायताची जर लिंगायत समाज म्हणून जर ओळख कोण निर्माण केली असेल तर एकच नाव घ्यावं लागेल, शिवा संघटना, शिवा संघटना, शिवा संघटना. याच्या अगोदर हे कोणी निर्माण करू शकलं नाही. मित्रो, संघटना असतील भलेही, ज्यांचं वय कोणी 50 वर्ष 40 वर्ष संघटनेचं सांगत असेल, पण कुठेतरी संजय अप्पा या ठिकाणी बोलले की एसी मध्ये बसून एक बैठक घेतली म्हणजे समाजाचं नेतृत्व किंवा समाजाचे सुख दुःख तुम्ही सोडू शकता असं नाही. रात्रंदिवस एकच ध्यास आदरणीय सरांच्या मनामध्ये असतो. सातत्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या समाजाचं दुःख, समाजाचे प्रश्न म्हणजे नेहमी सातत्यानं सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. नव्हे, त्याची उकल होण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी स्वतःला जावं लागेल त्या त्या ठिकाणी ते जातात सुद्धा. मठांचा अनेक विषय आहेत, बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत. आपल्याला या ठिकाणी वैचारिक शिबिर आहे, आदरणीय सरांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे, पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तयार करायची आहे. माझ्याकडे जे विषय दिले आहे त्या विषयावर आपण दुपारच्या नंतर सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. मित्रो, आज जो प्रामुख्याने विषय आमच्या कर्मचाऱ्यांच्या पुढे आलेला आहे, जो लिंगडेरचा असेल. मित्रो, अनेक कर्मचारी लिंगडेर म्हणून आमचे काम करतात, त्यांची आमची सुद्धा ओळख नाही. ज्या लिंगडेरसाठी शिवा संघटनेच्या जन्मापासून आदरणीय धोंडे सर आंदोलन छेडतात, नुसतं लिंगडेरच्याच बाबतीत नाही तर लिंगायत आणि वीरशैव लिंगायत हा एक धर्म आणि ही एक संस्कृती आहे. त्याच्यामध्ये अनेक जाती आणि उपजाती राहतात. आम्ही एकट्याच एकाच जातीमध्ये मोडल्या जात नाही. हा सर्व विस्तृत अभ्यास नव्हे, या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आदरणीय धोंडे सरांनी याच्या अगोदरी महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं उभा केली. नव्हे, ते इतिहासात नोंद करावी लागतील तुम्हाला. एकाच दिवशी एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये 80 ठिकाणी रास्ता रोको झाला आणि 5 लाख वीरशैव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आणणारी एकच संघटना आहे, ती म्हणजे शिवा संघटना आणि आदरणीय धोंडे सर. तो या संघटनेचा विचार जसा जसा सरांनी पोहोचवला आणि त्याच्या बरोबरीला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. अत्यंत सचोटीचे आणि अत्यंत त्यागाचे अभ्यासपूर्ण तसे मावळे सुद्धा मिळाले. आम्ही सांगतो, स्वराज्य स्थापनेसाठी जसं छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं तर त्यांच्यासोबत तसेच निष्ठावान मावळे सुद्धा त्यांना मिळाले. तसंच शिवा संघटनेचा हा विचार सर्वसामान्यांपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी या विदर्भामध्ये आमचे अभयजी कल्लावार असतील, त्यांची सर्व टीम असेल, अत्यंत रचनात्मक काम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. जे काम म्हणजे आमच्याकडे सुद्धा करण्यामध्ये कधी हायगय झाली असेल, पण आवर्जून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, उल्लेख केलं पाहिजे. मी कौतुक करणार आहे. कार्यक्रम किती मोठा आहे, संख्या किती जास्त आहे, याला महत्व नाही, तर रचनात्मक काम असलं पाहिजे. मित्रो, जत्रा तर अनेक आम्ही पाहिल्या, पण जत्रा काही कामाच्या नसतात. जत्रेमध्ये आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, कोणी येतात, एक दिवस जय जयकार होतो, निघून जातात. मला जत्रा जमवायच्या नाहीत. आपल्याला वैचारिक कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळं हा एक अत्यंत वैचारिक रचनात्मक कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय. म्हणजे कार्यक्रम कसा असावा, त्याचं स्वरूप कसं असावं, त्याची रचना कशी असावी, याचं जर उत्कृष्ट उदाहरण पाहायचं असेल तर हा कार्यक्रम डोळे भरून आपण सर्वांनी पाहिला पाहिजे. प्रत्यक्ष परिवर्तन घरी गेल्याच्या नंतर म्हणजे घडत नाही, त्याच्यामुळे परिवर्तन घडलं पाहिजे. तो विचाराचा धागा आपण घेऊन भविष्यामध्ये काम करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी भूतकाळाची जाणीव आहे. जे काही चुका झाल्या त्यांनी पुन्हा न चुका सुधारून
या समाजाला धडा दिला तर कुठल्याही समाजाची तळागाळातला समाज जो आहे त्याची उन्नती झाला नाही. या ठिकाणी मला महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समितीचे सरचिटणीस, मनेर वारलू समाजाचे नेते माननीय सोपानरावजी मारकवार या शिबिरात शुभेच्छास्पर संबोधन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. खरोखरच धोंडे सर, आपण जे कमी वेळामध्ये आहेत, धोंडे माझ्याकडे वाढले. मी त्यांचा बालवयातच एक गुरु म्हणून आहे, पण त्यांनी माझ्या सानिध्यात वाढल्यामुळे माझ्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस मी एडापिसा होऊन माझी फॅमिली न पाहता समाजामध्ये मी एडा झालो होतो मागासवर्गीय समाजाबद्दल, तीच बाजू त्यांनी राखली. त्यांच्यावर धारणात संकट आले. सतत या ठिकाणी असं असताना धोंडे साहेब, मी महाराष्ट्रामध्ये विक्रीकर खात्यात काम करत असताना सगळ्या विभागात मी काम केलेलं आहे. कोणाही माझ्या बदलीसाठी किंवा कुठे मी गेले नाही आहे. माझ्या कुटुंबावर कोणा संकट आलेत, पण त्या कुटुंबामध्ये चांगल्या प्रतीने माणूस समाजाची सेवा केल्यानंतर तन मन धनानं ज्याला काही मिळतंय ते करोडो रुपये खर्च करून मिळत नाही, पण तन मनानं समाजाची रंजल्या गांजल्या सेवा केल्यानंतर त्याला भेटतं. म्हणूनच आपले बसवेश्वर असो, मनमथ स्वामी असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, किंवा आदिम समाजाचे जे आहेत बिरसा मुंडा वगैरे, महात्मा फुले आहेत, अशा ज्या महामानव होऊन गेले, त्यांनी तळागाळातल्या लोकांचं हे केलेलं आहे. फक्त एकटा समाज, पण ज्या ठिकाणी आपण आपल्या समाज वाढला तर पहिलं आपलं घर, समाज, घर तर होत नाही आहे, घराच्या आकांक्षा पूर्ण होत नाहीत. पण त्या निमित्तानं धोंडे सरांनी जे कमी वेळामध्ये फार मोठं हे सेवा संघटनेचं काम केलेलं आहे. ज्या माणसाला भूतकाळाची जाणीव आहे, जे काही चुका झाल्या त्यांनी पुन्हा न चुका सुधारून या समाजाला धडा दिला तर कुठल्याही समाजाची तळागाळातला समाज जो आहे त्याची उन्नती झाला नाही. या ठिकाणी मला संयोजकांनी, विदर्भवासियांनी कमी वेळामध्ये हा शिबिर आयोजन केलेला आहे, त्याला धन्यवाद देतो. शिवा संघटनेचे प्रांत सरचिटणीस माननीय उमाकांतजी शेट्टे, सर्व वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, विषय अत्यंत नाजूक आहे. विषय आपल्या भावनेला तडा देणारा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हा जो आज शिबिराचा विषय घेतलेला आहे, सत्यशोधक परिवर्तनवादी ही एक चळवळ, ही चळवळ आज आपण राबवतो आहे. तो विचार लोकांच्या मध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहोत. भारतामध्ये प्रचलित असलेले जे काही धर्म आहेत, मान्यताप्राप्त धर्म आहेत, ह्या धर्माचं तत्वज्ञान असेल, ह्या धर्माचे धर्मगुरू असतील, किंवा ह्या धर्माची जीवन प्रणाली असतील, जगायचं कसं, मरायचं कसं, त्यांचे विधी, विचार, उपचार काय असतील ते असतील, ह्या सर्वांच्या पेक्षा लिंगायताची परंपरा, लिंगायताचं तत्वज्ञान, लिंगायताची जडणघडण ही एक वेगळी आहे असं समजतो आपण, मानतो, किंवा ती आहेच. हे सगळं असताना अत्यंत विचारपूर्वक केलेली ही रचनात्मक बांधणी, जिथं 12-12 कोसावरती मठ होते, ज्या मठाच्या गुरुकुल चालत होते, शाळा चालत होत्या, संस्कार वर्ग चालत होते, या मठाच्या अनुषंगाने गावागावामध्ये जंगम स्वरूपामध्ये विधी उपचार चालत होते. या शिवाचार्यावरती, धर्मगुरूवरती कंट्रोल, नियंत्रण, ज्ञानाचं आदान प्रदान, सुसंवाद करण्यासाठी देश पातळीवरती 5 पीठं होती. ही सगळी यंत्रणा आपण सांगत असताना, मानत असताना, बोलत असताना, ऐकत असताना आपण सांगतो आमचा 7000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. परंतु दुर्दैवानं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जे पंथ होते, संप्रदाय होते, त्यांनी धर्माला धर्म म्हणून मान्यता करून घेतली. आम्ही मात्र आजही धर्माला तर मान्यता नाहीच, पण आमची जी वज्रमुठ होती, आमच्या सगळ्या जाती, पोटजाती वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेल्या. आज आचार माहित नाही, विचार माहित नाही, संस्कार माहित नाहीत. आमचे गुरु कोण आहेत, आमच्या गुरुचा मठ कुठं आहे, आमचे गुरु कुठल्या पीठाशी संलग्न आहेत, आमचं गोत्र काय, आमचं सूत्र काय, दुर्दैवानं आम्हाला हे माहिती पडू शकलं नाही, माहिती नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या वस्तुस्थितीचा अभ्यास करून आज खरं म्हणजे हा फार अवघड विषय आहे, कठीण विषय आहे, भावनेला छेद देणारा विषय आहे. तरीही आपल्याला ह्या विषय आपण आज विषय पत्रिकेवर घेतला. याचं कारण जर काय असेल तर परिवर्तनवादी विचार आहे हा. कालानुरूप आपण बदललं पाहिजे. आणि बदल म्हणजे काही 100% लोक बदलाचा विचार मान्य करत नाहीत. 1000% लोक मधून 1-2%, 4% लोक विचार देत असतात, विचार घेत असतात, किंबहुना ते समाजाला दिशा देत असतात, जे विचार पुढे शेकडो वर्ष माणसाला मार्गदर्शक बनवतात. आणि दुर्दैवानं ही जी काही आज राज्यातली परिस्थिती आहे, जे 1200 मठ आमच्या या राज्यामध्ये होते, 12 कोसावर आमचा मठ होता, त्या मठाची आज अवस्था काय आहे?
कित्येक मठसंस्थान विक्रीला गेलेले आहेत, कित्येक वादग्रस्त आहेत, कित्येक न्यायालयात आहेत, कित्येक ठिकाणी गोरगरिबांचा ज्यांची ऐपत नाही त्यांच्याकडून दक्षिणारूपी घेतलेला पैसा सोनं नाणं हे विकून जे धर्मगुरू आज कोर्टामध्ये जात आहेत तिथला कुठलाही कोर्टाचा निकाल आमच्या धर्मपीठाच्या बाजूने लागत नाही. हे अनेक अडचणी आहेत. 20, 30, 40, 50 वर्षामध्ये कुठेही एखादी व्यापक बैठक झाली नाही, कुठे एक चिंतन झालं नाही, कुठे एक विचार विनिमय झाला नाही. किंबहुना समाजातला हा एक मोठा प्रश्न म्हणून कुठल्याही पीठाने किंवा मठाने याच्यावर पुढाकार घेऊन एकात्मिक चर्चा करण्याचा प्रयत्न केला नाही. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. आणि ह्याचं कारण जर काय असेल, आता मगाशी आमच्या संजय बोदेकरांनी सांगितलं, आम्ही काही आजही अंधश्रद्धेमध्ये आपण एवढे वेडे आहोत का? प्रत्येक गोष्ट समाजामध्ये घडते, आपण समाजामध्ये घडलेली गोष्ट पाहतो, ऐकतो, वाचतो. हे वाचत असताना प्रत्येकाला एक मन आहे, प्रत्येकाला बुद्धी आहे, प्रत्येकाला तर्क आणि वितर्क लढवण्याची एक सदसद विवेक बुद्धी आहे, सारासार विचार करण्याची प्रत्येकाची क्षमता आहे. धोंडे सर म्हणतात, शिवा संघटना म्हणते, कुठला महाराज म्हणतो, कुठला पंचांगकर्ता म्हणतो, कुठला भविष्यकार म्हणतो, म्हणून आपण तसं वागतो किंवा तसं जगतो असं मुळीच नाही. प्रत्येक माणसाकडे एक क्षमता आहे, बौद्धिक क्षमता आहे. आणि त्या क्षमतेच्या आधारावर आज हा आपण जो विषय ठेवलेला आहे, हा जरी आपल्याला विषय अवघड वाटत असला तर भविष्यातल्या प्रश्नाची उत्तर जर शोधायची असतील तर तो आजचा विषय आपल्याला सोडवावा लागेल. भावनेशी आणि श्रद्धेशी गल्लत अजिबात करायची नाही. आपल्याला भावना आपली असली पाहिजे, गुरुचा आदर आपण केला पाहिजे, गुरुला आपण गुरुच म्हणलं पाहिजे, त्यांना मान सन्मान दक्षिणा दान हे सगळं दिलं पाहिजे. हे जरी खरं असलं तर आमचा गुरु काय करतो, आमचा गुरुचं तत्वज्ञान काय, किती ग्रंथ वाचलेत, शिक्षण काय आहे, किती लोकांना प्रबोधन करतात, किती लोकांना सदाचारी मार्गाचं अनुकरण करायला भाग पाडतात. किंबहुना गुरु हा असा असला पाहिजे की गुरुकडे बघितल्या आपल्या अंगामध्ये शहारे आली पाहिजेत, आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम उमाळून आलं पाहिजे. आणि मगाशी ताकबिडे सरांनी सांगितलं, आम्ही धोडे सरांच्या पाठीमागे राहिलोय. खरं जर तुम्हाला खाजगीमध्ये सांगतो, ह्या संघटनेचं ह्या धर्माचं खरंच आम्हाला काही देणं घेणं नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे. फक्त 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 गेल्या 100-500 वर्षामध्ये आपल्याला धोंडे सरांसारखा माणूस मिळालेला नाही. आणि भविष्यातही एवढा व्यापक दूरदृष्टीचा विचार करून भविष्यातल्या लिंगायत पिढ्या या स्वातंत्र्याच्या लोकशाहीमध्ये सगळा आस्वाद घेऊ शकतील. लिंगायताला न्याय मिळाला पाहिजे, लिंगायताचा धर्म टिकला पाहिजे, लिंगायतांना सन्मानानं जगलं पाहिजे. ही जी व्यापक भूमिका अनेक अडचणीला तोंड देत, सामाजिक असेल, राजकीय असेल, व्यक्तिगत असेल, सगळ्या पातळीवरती तोंड देत ह्यांनी हा जो झेंडा धोंडे सरांनी घेतलेला आहे त्याला कुठेतरी माणूस म्हणून समाजातले तर घटक सोडाच, आज 18 पगड जातीचे लोक येऊन सरांचं नेतृत्व मान्य करतायत, त्यांना ते अध्यक्षपद देत आहेत किंवा न्याय भूमिकेच्या माध्यमातून हा माणूस नेतृत्वाला लायक आहे असं ते ठरवतायत. तेव्हा आपण या समाजाचे घटक म्हणून ते जे बी काही ठरवत आहेत ते निश्चितपणे तुमचा आमची शान मान अस्मिता अभिमान वाढवणारे ठरवत आहेत. पुढच्या आपल्या भविष्यातल्या पिढीला आज काय परिस्थिती आहे, आरक्षणाची असेल, धर्माची असेल, तत्वज्ञानाची असेल, पूजापाठाची असेल, दीक्षाची असेल, तुम्ही बघा, ह्याचं सगळं चिंतन करा. वस्तुस्थिती काय आहे, एका तालुक्यातल्या एका जिल्ह्यातल्या शिवाचार्याचं धर्मगुरूचं जमत नाही. ग्रंथ मनमथ स्वामी किंवा महात्मा बसवेश्वर कुठल्याही पीठावर किंवा मठावर कुठले जगद्गुरू किंवा कुठले पंचाचार्य नव्हते, तरी आज हजारो वर्ष आपण त्यांच्या ग्रंथाची पूजा करतोय, त्यांच्या जयंत्या करतोय, त्यांचं नामस्मरण करतोय, त्यांच्या तत्वज्ञानाचा आपण अभ्यास करतोय, किंबहुना त्यांच्या तत्वज्ञानावर जगण्याचा आपण प्रयत्न करतोय. परंतु जे स्वतःला हे मठाधीश समजतात, पीठाधीश समजतात, उच्चप्रभू समजतात, बसवेश्वराला खालच्या विचाराचं समजतात, बसवेश्वराला आमच्या पातळी एवढे नाहीत असं मानतात, ते लोकांच्या समोर सांगतात त्यांचं काय आहे, त्यांचा कोणता ग्रंथ आहे, त्यांचा कोणता विचार आहे, त्यांचं कोणतं तत्वज्ञान आहे, त्यांची काय परंपरा आहे, कुठल्या मठामध्ये कुठल्या पीठामध्ये अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वराची जयंती होते का, हे जागरूकपणे समाजातला एक जागरूक घटक म्हणून, संघटनेचा एक पाईक म्हणून आणि अत्यंत पवित्र व्यासपीठावर आपण काम करतो आहोत. हे काम गेल्या 100-500 वर्षात कुणी उभं करू शकलं नाही. येणाऱ्या काळातही एवढ्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये प्रत्येक आपल्या प्रपंचामधून आपल्याला वेळ मिळत नाही. हे सगळ्या अनंत अडचणीला तोंड देत धोंडे सरांनी सातत्याने 17 वर्षापासून हा जो झेंडा फडकावण्याचं काम चालू ठेवलं आहे
त्या झेंड्याची काठी धरली पाहिजे, आपण झेंडा घेऊन जाण्याच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे, या भूमिकेतून अत्यंत प्रामाणिकपणे हे आपल्याला सांगितलं पाहिजे. मला खरं तर या संघटनेची, धर्माची, ह्या धर्मगुरूची कशाचीच मला काही तमा वाटत नाही, गरज वाटत नाही किंवा त्यांचा मला आदरही वाटत नाही. परंतु हे सगळं दुःख प्रत्यक्ष हा एक माणूस, आमचा एक नेता, समाजातली प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचं विश्लेषण करतोय, त्याचं बायफर्केशन करतोय, त्याचं पृथक्करण करतोय. हे असं का होतंय, ते तसं का होतंय, ह्याच्यावर काय करता येईल, त्याच्यावर काय करता येईल. रात्रंदिवस कुटुंबामध्ये एवढ्या अनेक अडचणी असताना तुम्हाला आम्हाला एकत्र झुपण्याचं काम, कुठं नागपूर, कुठं नांदेड, कुठं औरंगाबाद, कुठं पुणे, कुठं ठाणे, कुठं यवतमाळ, ह्या सगळ्या लोकांची गाठ बांधण्याचं काम, एक विचाराची लढाई, तुम्हाला आम्हाला एकत्र आणण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे. अत्यंत आदरपूर्वक तुमचं अभिनंदन करून जय शिवा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. वीरशैवांनी धर्मग्रंथांना गुरु मानावे का, हा मोठमोठ्यांना घाम फोडणारा विषय शिवा संघटनेने हाताळलेला आहे आणि तो विषय तेवढ्याच प्रभावीपणे आणि ताकदीने जनसामान्यापर्यंत, वीरशैवापर्यंत शेवटच्या तो विचार गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने कार्यकर्त्याला वैचारिक दृष्टीने सक्षम केलं पाहिजे. ही भूमिका घेऊन या ठिकाणी आज आपण बसलेलो आहोत. धोंडे सरांचं प्रबोधन तुम्हाला होणार आहे. मित्रांनो, खरं म्हणजे या धर्माची स्थिती असं होण्याचं मला अतिशय वाईट वाटतं, कारण या धर्मामध्ये सर्व कश आहे. ज्या धर्माने शस्त्र दिलं वीरभद्राच्या रूपाने, ज्या धर्माने महात्मा बसवेश्वरांच्या रूपाने शास्त्र दिलं, त्या धर्मावर इतकी दारुण परिस्थिती यावी याच्यासारखी शोकांतिका अजून दुसरी कुठली असू शकत नाही. सर्व तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला पंचाचार दिले, जे आचार कुठल्या धर्मात तुम्हाला सापड नाही. पंचाचार दिले, त्या पंचाचाराला तुम्ही बासऱ्यामध्ये बांधून ठेवलं आणि टाळ कुठे करत बसले. एवढा मोठा मुलाधार वैचारिक साहित्य तुमच्या जवळ दिलेलं असताना या समाजाची अशी वाताहत का व्हावी, हा खरा प्रश्न आज समाजसेवा करीत असताना आमच्या पुढे ठरलेला, उभा टाकलेला आहे. समाज कुठेच दिसत नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, वेगवेगळ्या परिस्थितीत ते काम करत असताना समाज मात्र उभा राहत नाही आणि टाळकुट्यांच्या पाठीमागे ज्यांचं काही योगदान या समाजासाठी नसतं त्यांच्या पाठीमागे समाज धावत सुटतो. ही शोकांतिका आहे. उपलब्धी आहेत, अनेक प्रकारच्या शिवा संघटनेच्या वाटचाली आहेत. हे सर्व होत असताना आणि म्हणून मित्रांनो, आपण जे काही गमावून बसलो असेल, आज आपल्यावर जी काही परिस्थिती झाली असेल, त्याचं कारण आपण स्वतः आहे. प्रत्येकाने स्वतःपासून, जिथपर्यंत हा माणूस वीरशैव लिंगायत समाज तयार होणार नाही, प्रत्येकाने स्वतःपासून ती सुरुवात करणार नाही, तिथपर्यंत या समाजाचं भवितव्य बदलू शकत नाही. कारण शेवटी संस्कृती म्हणजे काय हो, आपण सांगतो, हे गुरु महाराज सांगतात, संस्कृती आमची हजारो वर्षाची संस्कृती आहे, आमची फलाणी आहे. शेवटी संस्कृती म्हणजे काय, पोपटपंची होत असते का संस्कृती म्हणजे? जी कृती शिकवते ती संस्कृती. आज तुम्ही कृती विसरले आहात. हा समाज कृती विसरलेला आहे, कृती शून्य झालेला आहे. आणि कृतीत जर विसरला असेल तर संघटना कशी आकार घेणार? शेवटी कृतीला प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी, या कृतीला ओळख देण्यासाठी, या कृतीला निर्माण करण्यासाठी काय लागत असते तर ती संघटना लागत असते. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून, छत्रपती शिवरायांनी निधड्या छातीच्या मावळ्यांच्या मनगटातून, ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून, महात्मा गांधींनी तळागाळातल्या सखाराम तुकारामाच्या माध्यमातून, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून आणि शहीद आझम भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन सोशलिस्ट आर्मीच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून हे परिवर्तन घडून आणलं होतं. आणि म्हणून संघटनेचं आणि आचरणाचं, कृतीचं काम किती अजोड आहे, त्याला तोडता येत नाही. आणि जी संघटना नुसती नावापुरती राहते, भाषणं होतात, कृतीत येत नाही, तर त्यांना आपलं अस्तित्व विसरावं लागतं. तुम्हाला पंचाचार तुमच्याजवळ या धर्माने दिलेले असताना आचरणामध्ये मात्र आपण या आचरणापासून फारकत घेतली आणि म्हणून आज या समाजापुढे प्रश्नचिन्ह अस्तित्वाचं निर्माण उभं झालं. त्याचं कारण ते आहे, आज आम्ही स्वार्थी झालेलो आहोत, आज आम्ही आत्मकेंद्रित झालेलो आहे आणि आम्हाला आमच्या स्वार्थापलीकडे आम्हाला समाज दिसत नाही, आम्हाला संघटना दिसत नाहीत, केवळ दिसतो तो आम्हाला आमचा स्वार्थ. आणि म्हणून सत्य आम्ही विसरलेलो आहे, सत्य आम्ही विसरलेलो आहे. आणि त्याच्यामुळे आज ह्या वीरशैव लिंगायत धर्माची, वीरशैव धर्माची आणि तुमच्या आमच्या
समाज जीवनाची वाताहत झाली, त्याचं कारण ते आहे. हा अभिमान स्वाभिमान संपलेला समाज, या समाजाला पेटविण्याचं काम, हा मरणासन्न स्थितीत असलेला समाज, या समाजामध्ये प्राण फुंकण्याचं काम, आणि हा समाज जो स्वाभिमान अभिमान सर्वस्व गमावून बसलेला होता, त्याला स्वाभिमानाचं निखारे फुलवून या समाजामध्ये ताठ मानेने उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते प्राध्यापक मनोहर धोंडे सर आणि त्यांच्या शिवा संघटनेने केलं. हे वास्तव नाकारून चालणार नाही. मला असे लीडर तयार करण्यापेक्षा ग्रंथाला नेता मानणं, ग्रंथ प्रामाण्य मानणं, गुरु मानणं. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे 28 जानेवारी 1996 ला शिवा संघटनेची स्थापना झाली आणि त्यानंतर वेळोवेळी अशा प्रकारचे बौद्धिक शिबिर आपण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घेतले. मग 96 ला स्थापना झाल्यानंतर 1998 ला ताकबिडे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातल्या शिरूर आनंदपाळ या ठिकाणी संभाजी पाटलाच्या गडीवर मराठवाड्यातल्या 1700 पदाधिकाऱ्यांचं 3 दिवसाचं शिबिर झालं. ज्या शिबिरामध्ये आपण आज जसं बसलो आहोत, 12 ते 2 तास झाले. 2 तासामध्ये अनेक जण 200 वेळा उठले असं मी बघितलं. कारण आम्हाला एका ठिकाणी कोणी बसायला शिकवलं नाही. आणि ज्याला बसता येत नाही, वैचारिक बैठक नाही, तो माणूस म्हणून विकासाकडे जाऊ शकत नाही, अशी आमची धारणा आहे. परंतु मित्र, 1998 ला जेव्हा मराठवाड्यातल्या 1700 पदाधिकाऱ्यांचं बौद्धिक शिबिर 3 दिवस झालं, त्या शिबिराचं मी वैशिष्ट्य सांगेल आपल्याला. अशाच पद्धतीनं मोठी गडी, जशी गाव पातळीवर गडी असते किल्ला, आपल्या समाजाचे संभाजी पाटील नावाचे व्यक्ती आहेत, त्यांची प्रचंड मोठी गडी आहे, ज्या गडीवर 5000 लोक त्या ठिकाणी राहू शकतात. एवढी मोठी गडी. त्या गडीच्या मुख्य दरवाजावर आम्ही येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नोंदणी करून त्यांच्या गळ्यामध्ये हे साहित्य दिल्याच्या नंतर, नोंदणीचा वेळ संपल्यानंतर किमान 25 जणांनी मिळून त्या गडीचा दरवाजा ढकलून बंद केला आणि कुलूप लावलं. 3 दिवस त्याची चाबी माझ्याकडे होती. तर तशी सोय आभाराव तुम्ही इथं केली नाही. आणि संपूर्ण 3 दिवस 1700 पदाधिकारी त्या गडीवर होते. मोबाईल नव्हते त्या काळामध्ये. राहणे, खाणे, जेवण्यापासून सर्व सुविधा त्या गडीवर देण्यात आलेल्या होत्या. आणि मला आठवतं त्या 1700 पदाधिकाऱ्यांच्या शिबिरातून जो बौद्धिक चारा मिळाला, वाऱ्याच्या वावटळीच्या गतीनं शिवा संघटना महाराष्ट्रामध्ये पोहोचली आणि वाढली. कुठलीही संघटना फक्त संघटनेचं बॅनर आणि बोर्ड लावून वाढत नाही. त्यासाठी त्याला वैचारिक आणि धार्मिक अधिष्ठान असावं लागतं. ते वैचारिक आणि धार्मिक अधिष्ठान शिवा संघटनेने स्थापनेपासून स्वीकारले. त्यानंतर अनेक शिबिरं झाली. विदर्भातील शिबिर अशी झाली आपली, नाही असं नाही. शेगावचं शिबिर असेल किंवा त्याच्या पूर्वी आपण नागपूरला घेतलेलं शिबिर असेल, आज होणारा शिबिर असेल, किंवा सर्व महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांचं वेळोवेळी औरंगाबाद मध्ये झालेलं शिबिर असेल. 2004चं शिबिर आपण आठवा. अनेक जुने जाणते पदाधिकारी माझ्या समोर आहेत. अशाच प्रकारचं महाराष्ट्रातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिबिर औरंगाबादच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये 2 दिवसाचं शिबिर झालं होतं. ही वैचारिक बैठक आपण आजच देतो आहोत असं नाही. अनेक वेळेला शिवा संघटनेच्या माध्यमातून, नाही तर महापूर आल्यासारखी माणसं जमा व्हायची आणि त्याचं जर आम्ही नियोजन नाही केलं, विचाराचे बांध घातले नाही, तर उन्हाळ्यात आम्हाला पाणी प्यायची मारामार व्हायची. अशा प्रकारचं नियोजन शून्य काम शिवा संघटनेने कधीच केलं नाही.
2004 मधलं औरंगाबादचं शिबिर असेल किंवा त्यानंतर ठिकठिकाणी झालेले शिबिर असतील, त्या सर्व बौद्धिक शिबिरांच्या पेक्षा या वर्षीची होणारे शिबिर ही आगळी आणि वेगळी आहेत. मी आपल्याला आठवण देणार आहे. आज काही सेवा संघटनेची ध्येय उद्दिष्ट विचारधारा या ठिकाणी आपल्याला पदाधिकाऱ्यांमध्ये रुजवायची नाही, ती केव्हाच रुजलेली आहे. सेवा संघटनेच्या माध्यमातून चालू वर्षात होणारी ही बौद्धिक शिबिरं वेगळ्या अर्थाने महत्वाची आहेत. आणि म्हणून आपण सर्वजण बघितलं असेल, कपिलधार मध्ये मागच्या वर्षी झालेला सेवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा, 17वा राज्यव्यापी मेळावा, त्या मेळाव्यामध्ये संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी घोषित केलं होतं की आम्हाला आता परिवर्तनाची कास धरण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून एका अभियानाची घोषणा आपण केली. ज्या अभियानाला आपण नाव दिलं परिवर्तनवादी सत्यशोधक वीरशैव लिंगायत जनजागृती अभियान. अभरावणी ह्या छोट्याशा पुस्तिकेवर ते नाव छापलेलं आहे. जे चाललंय ते या शिबिरामध्ये या अभियानाच्या अंतर्गतचा हा भाग चालू आहे. आणि अशा प्रकारचं अभियान आपण घोषित केलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे परिणाम कितीही वाईट असो, परंतु जे शिवाच्या व्यासपीठावर बोललं त्याची कृती मात्र आपण केल्याशिवाय थांबलो नाही. हा 18 वर्षाचा इतिहास आहे. मित्रांनो, नोव्हेंबर 2012 मध्ये आपण याची घोषणा केली आणि लगेच औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातल्या स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्राफ प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं शिबिर झालं. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये फक्त आपण दिशा ठरवली, विषय कुठले घ्यायचे, कोण्या दिशेने आपल्याला महाराष्ट्रभर चर्चा घडवून आणायची आहे, यावरचं संकलन आणि प्रबोधन, विचाराची देवाणघेवाण त्या ठिकाणच्या शिबिरामध्ये झाली. आणि त्यानंतर आपण ठरल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या प्रबोधन शिबिरांचं आयोजन करायला सुरुवात केली. मग कोकणामध्ये रायगड सिंधुदुर्गचे शिबिर झाले असतील किंवा नांदेड जिल्ह्यातलं शिबिर झालं असेल, परवा परभणीचं असेल, आज इथं होणार असेल. ही सर्व प्रबोधन शिबिर आपण एका विशिष्ट अशा प्रकारच्या संकल्पनेला बांधून, एका अभियानाला जोडून या शिबिरांची आपण सुरुवात केली. चालू वर्षी आपण एक त्रिसूत्री सेवा संघटनेच्या खात्यामध्ये स्वीकारली. ती त्रिसूत्री आपण वाचलं असेल, वर लिहिलेलं आहे, संघटन, प्रबोधन आणि परिवर्तन. मित्रो, संघटन केव्हाच झालेलं आहे, प्रबोधन झालेलं आहे, पुन्हा चालू आहे. आणि यानंतर आपल्याला दिशा ठरवून परिवर्तन स्वीकारायचंय. कारण आपण मान्य केलं पाहिजे की माणूस हा विकसनशील प्राणी आहे आणि ज्यांना विकासाकडे जायचं असेल त्यांना कालानुरूप परिवर्तन स्वीकारलं पाहिजे. ज्या बुरसटलेल्या कल्पना, बुरसटलेल्या अंधश्रद्धेत बुडालेल्या ज्या काही धारणा आहेत, त्याचा ढाचा जरी आम्ही बदलणार नसू तरी त्यामध्ये दुरुस्त्या स्वीकारून, परिवर्तन स्वीकारून जर आम्ही पुढे जाऊ शकलो नाही तर आम्हाला कुठल्याही स्वरूपाने विकासाकडे जाता येत नाही. आणि म्हणून फक्त प्रास्ताविक मांडल्यासारखं समारोप मी 10 मिनिटात करणार आहे. माझं भाषण मुख्य विषयाचं पुढे आहे. अशी शिबिर आपण संघटन, प्रबोधन, परिवर्तन या त्रिसूत्रीच्या आधारावर जाहीर केलं. परिवर्तनवादी सत्यशोधक वीरशैव लिंगायत जनजागृती अभियान. आणि त्या अभियानाच्या अंतर्गत ही बौद्धिक शिबिरांची सुरुवात झाली. अत्यंत महत्वाची विषय या शिबिरांच्या मध्ये आपण चर्चेला आणली, जी स्फोटक आहेत, जी अनेकांना पचणारी, रुचणारी नाहीत, जी स्वीकारण्याची ऐपत अनेकांच्या मध्ये आजही नसेल, अशी अत्यंत महत्वाची विषय. पहिल्या सत्रातला मला विषय दिलेला होता वीरशैव लिंगायतांनी धर्मग्रंथालाच गुरु मानावे का आणि कसे.
आणि उमाकांत अप्पा सेटेंना विषय जो दिलेला होता तो त्यांनी थोडासा स्पर्श त्या विषयाला केलेला आहे. वीरशैव लिंगायत धर्माचे मठ व मठ परंपरेचे कार्य आणि सद्यस्थिती, हे दोन विषय आपल्याला पहिल्या सत्रात घ्यायचे होते. दोन्हीही विषय आपण आणखी हात लावलेला नाही. उमाकांत सेटेंनी त्याचा विश्लेषण त्यांच्या भाषणातून केलेलं आहे त्यांच्या विषयापुरतं. आणि त्यानंतर तुम्ही बसलेल्या पदाधिकाऱ्यांमधून जे काही संशय असतील, शंका असतील, मनामध्ये जी चलबिचल असेल, त्याला अनुसरून तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आणि उकल व्यासपीठावरून दिलं जाणार आहे. चर्चात्मक अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर आपलं दुसरं सत्र सुरू होणार होतं, ज्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण विषय दिलेले आहेत वीरशैव लिंगायतांचे आरक्षण. हा खरं तर नव्याने विषय अभयरावांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी घेतला. कुठल्याही शिबिरात हा विषय नाही, परंतु आज आवर्जून अभयरावांनी हा विषय या ठिकाणी घातलेला आहे. वीरशैव लिंगायतांना आरक्षण का? 18 मे 2013चं परिपत्रक, शासन परिपत्रक, या संबंधाने ही चर्चा घडावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी घेऊन या विषयाचा समावेश आजच्या या सत्रामध्ये करण्यात आलेला आहे. परंतु राज्यभर होणाऱ्या शिबिरातले दुसऱ्या सत्रातले जे विषय आहेत तो विषय आहे शिवा संघटनेने केलेले कार्य आणि भविष्यातील दिशा. हाही विषय आपण घेतलेला आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय आहे वीरशैव लिंगायतांची दशा आणि दिशा. असे 4 विषय आपण शिबिरामध्ये चर्चेला महाराष्ट्रभर आणलेली आहेत. आता 4ही विषयाला अनुसरून एकत्रित भाषण किंवा भूमिका ही आपण दुसऱ्या सत्रात मांडू. मला माहिती आहे आपण 12 वाजता जरी सुरुवात केलेली असेल तर अनेक जिल्ह्यातून दूरदूरून आपण आलेला आहात. आपल्याला माहिती आहे दुपारचा जरी विषय असला तरी लिंगडेर, माला, बेडा, बुडगा जंगम, कानोडी किंवा पानडी यांच्यापुरतं मर्यादित न राहता, वाणी किंवा देवांग किंवा कुठल्या उपजातीपुरतं मर्यादित न राहता वीरशैव लिंगायतांच्या पलीकडे महाराष्ट्रामध्ये जे आरक्षित समाज आहेत, आरक्षित जाती आहेत, मग त्या शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील का ओबीसी असतील, एनटी व्हीजेएनटी असतील किंवा एसबीसी असतील, या सर्वच समाजाच्या संघटनांची महत्वपूर्ण बैठक 13 ऑगस्टला नांदेडमध्ये झाली. ज्या 13 ऑगस्टच्या नांदेडच्या बैठकीमध्ये 22 जातीच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नंतर हळूहळू महाराष्ट्रभरातले त्याला जुडायला सुरुवात झाली आणि त्या 5 तास चाललेल्या 22 जातीच्या संघटनांच्या प्रमुखांच्या बैठकीमध्ये एक दिशा ठरली की आम्ही लिंगडेर, माला, बेडा, बुडगा जंग म्हणून वेगळं लढायचं, त्यांनी मनेर वारलू म्हणून वेगळं लढायचं, दुसऱ्यांनी महादेव कोळी म्हणून वेगळं लढायचं, तिसऱ्यांनी हलबा म्हणून वेगळं लढायचं, चौथ्यांनी माना म्हणून वेगळं लढायचं, कोणी धोबा म्हणून लढायचं, कोणी गोवारी म्हणून लढायचं. असं वेगळं वेगळं लढून आपल्याला अपेक्षित यश मिळवता येणार नाही. त्यामुळे जे आपल्याला करायचं असेल, जे ठरवायचं असेल, जो लढा उभा करायचा असेल तो एकत्रितपणे उभा करता आला पाहिजे अशी धारणा, अशी भूमिका 13 ऑगस्टच्या बैठकीमध्ये सर्व जातीच्या संघटनांच्या प्रमुखांच्या या बैठकीमध्ये आला. आणि मग त्यामध्ये ठरलं की राज्य पातळीवर अशा प्रकारची एक समिती गठीत करायची आणि त्या समितीच्या वतीनं आंदोलन उभा करायचं. मित्रो, ह्या समितीचं गठन करण्याचा निर्णय झाला आणि सर्वच जातीच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठी जबाबदारी, महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी तुमच्या शिवा संघटनेच्या अध्यक्षावर आली. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. अशा प्रकारच्या सर्व आरक्षित घटकांच्या एकत्रित व्यासपीठाचं नेतृत्व करत असताना त्याचा भार मात्र आपण अत्यंत जाणीवपूर्वक या ठिकाणी पेलण्यासाठी सज्ज झालं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, हा फार सुंदर चांगला कार्यक्रम अभय कल्लावरांनी त्यांच्या चमूण इथे नागपूर शहरात आयोजित केला आणि प्राध्यापक साहेबांनी इतक्या दूर बोलवलं. आम्ही चळवळीतले माणसं, जमिनीवर उभं राहून सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत बसून काम करणारे लोक,
हे सर्वांनाच माहिती आहे. आणि त्या चळवळीतूनच बरेच निवडणुकी लढवल्या, स्वतः लढलो. नांदेड बीडपर्यंत आम्ही कॅन्डिडेट उभे केलेत 2004 विदर्भ वेगळ्या राज्याच्या संबंधामध्ये अभय कल्लावरांसोबत, भाऊ जामवंतरावांसोबत खांद्याला खांदा लावून लढलो आणि पडलो, पुन्हा उभं राहिलो. कारण जो आशा सोडतो तो मरतो, जो थांबतो तो सडतो, ही परिभाषा ठरलेली आहे. डबक्यामध्ये पाणी साचलेलं असतं त्याचं कोणी पित नाही, पण नदी वाहत असते त्याचं पाणी पित राहते, कारण ते शुद्ध असते. म्हणून चळवळीमध्ये शुद्ध असणारा माणूस, चालणारा माणूस नेहमी शुद्ध राहतो आणि चालत राहतो, त्याचाच विजय होतो. मित्रांनो, या कार्यक्रमाला तुम्हाला शुभेच्छा माझ्यातर्फे देतो. धन्यवाद. संघटनेला असे लीडर तयार करण्यापेक्षा ग्रंथाला नेता मानणं, ग्रंथप्रामाण्य मानणं, गुरु मानणं आणि दुसरे गुरु न करता ग्रंथाला गुरु करणं ही एक मला वाटतं खूप चांगली परंपरा आहे. कारण व्यक्तीला गुरु केल्यानं व्यक्तीमध्ये बिघाड येऊ शकतो, ग्रंथामध्ये बिघाड नाही येऊ शकत. आणि व्यक्ती बहकू शकतात. ग्रंथामध्ये जिल्हा आहे ते त्याच्यात बदल करता येत नाही. त्याच्यामुळे ह्या एक खूप चांगला, मला असं वाटतं की जसं शिखांचा गुरुग्रंथ साहेब आहे, त्याच धर्तीवर तुम्ही लोकांनी सुद्धा एक, कारण शिखांचं जेवढं संघटन, जेवढं पक्क संघटन आहे आणि देशाला सत्तेला ते हादरवू शकतात, एवढी ताकद शिखांच्या संघटनेमध्ये. कारण त्याला त्या गुरुनानकापेक्षा गुरुग्रंथ साहेबाला ते जास्त मानतात आणि त्याची पूजा, त्याचं पारायण करतात, त्याप्रमाणे चालतात. आणि एक मोठी शक्ती देशामध्ये शिखांनी तयार केलेली आहे. मला असं वाटतं की गुरुग्रंथ साहेबाचं सुद्धा याप्रमाणेच आपण या ग्रंथालाच गुरु मानून जे कार्य करतात त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि त्या ठिकाणी विराजमान झाल्या त्या भारतातल्या पहिल्या नेत्या आहेत, ज्या बहुजनांचं नेतृत्व करत होत्या, विचार देत होत्या. आणि आज सर्व समाजासमोर ओबीसी, एसटी, एससी, एनटी ह्या सगळ्या समाजासमोर एक आव्हान सरकारने आणलेलं आहे. त्याच्यासाठी एकत्रित येण्यासाठी धोंडे सरांनी आम्हा सगळ्यांना, राम हेडाऊपासून तर आमच्यासोबत हेमंत कुंभारेजी हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने विचार सांगत असतात. बंधूंनो, गरज आहे आम्हाला एकत्रित होण्याची. एक जर शक्ती असेल तर ह्या धरतीवर आम्ही आज राज्य करू शकतो. हमें मक्तल से बहरहाल गुजरना होगा, हमें मक्तल से बहरहाल गुजरना होगा, बच गए हम तो किसी और को मरना होगा. अगली नस्ल को तबाही से बचाने के लिए, अगली नस्ल को तबाही से बचाने के लिए जो भी करना है इसी नस्ल को करना होगा, इसी नस्ल को करना होगा. एकत्रीकरणाच्या सगळ्या कार्याला मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द समाप्त करते. जय भीम, जय आदिम. ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणाचा विचार केला, कृती केली, त्या असंख्य तमाम महामानवांना मी प्रथम वंदन करतो. भारतीय संविधान यांनी या भारतातल्या लोकांकरता, त्याच्या कल्याणाकरता प्रत्यक्ष कृती आणि विचार संविधानाच्या रूपाने आपल्या समोर ठेवले आहेत. जे काही आपल्याला आज मिळालेलं आहे हे एकमेव बाबासाहेबाच्या परिश्रमाचं, दूरदृष्टीचं, मानवतेच्या कल्याणाचा हा फार मोठा विजय आहे. बाबासाहेब नसते तर कदाचित हे संविधान दुसरी मनुस्मृती झाली असती. आपण कसं जगावं, आपले अधिकार काय आहे, आपलं दुःख दूर कसं करावं, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं संविधानाने दिलेली आहे. गीता वाचण्यापेक्षा किंवा 33 कोटी देवांची पूजा करत बसण्यापेक्षा संविधान वाचून मानवतेची पूजा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यातून आपलं कल्याण होऊ शकते.
नेमकं हे आपण विसरून गेलो आहे. या देशातल्या बहुजन समाजाने जर कोणची मोठी चूक केली असेल तर बाबासाहेबाला ओळखलंच नाही. तो एक महार पुत्र, शूद्र पुत्र, याच्या पलीकडे त्याला महत्व बहुजन समाजाने दिलं नाही. कारण आमची हजारो वर्षाची जे संस्कार होते, संस्कृती होती, ते चातुर्वर्णाच्या रसात आम्ही इतके भिनलो होतो की आम्हाला आपला माणूसही आपला वाटत नाही. कारण जातीमध्ये विभागलेले होतो आणि जातीच्या दृष्टीनं आम्ही माणसाचं मूल्यमापन जवळच्या माणसाचं सुद्धा करतो आणि त्याचे हे दुष्परिणाम आहे. संविधानाने सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीनं आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि तुम्हाला जे मिळालं ते काढून घेण्याचा जो प्रयत्न होतो आहे, याच्या मागे पुन्हा मनुस्मृती डोकं वर काढत आहे, हे लक्षात ठेवा. विषमता टिकवायची आहे या देशामध्ये. गरिबाचं जे उत्थान झालं आहे स्वातंत्र्यानंतर, ह्या संविधानामुळं जे काही गरिबाला संधी मिळालेली आहे, कष्टकरी लोकांना उत्थानाची संधी मिळालेली आहे, ती नको. आणि त्यासाठी एका बाजूनं धडपड, प्रचंड धडपड चालू आहे. गरीब माणूस हा गरीबच राहिला पाहिजे, सर्व दृष्टीनं मागासलेला राहिला पाहिजे, याचं षडयंत्र चालू असताना आपण लोक अजूनही एकत्र येत नाही. 85% लोक दुःखी आहे या देशामध्ये. आपण जरी एकत्र आलो तर सत्ता ही कोणाजवळ जाणार? पण आपण एकत्र येत नाही. त्यांना डिव्हाइड करणं माहीत आहे, आपण डिव्हाइड होतो. आणि स्वातंत्र्यानंतर 60 वर्षाच्या वर काळ गेल्यानंतरही आपण अजूनही काही समजलो नाही, आपसात जुळत नाही. आज महाराष्ट्रामध्ये जे घडलं आहे त्यामुळं आपले लोक काही घाबरले आहेत. आता एकच अलग अलग लढा करण्यापेक्षा जेवढे दुखी कष्टी लोक आहेत, ज्यांना झळ पोहोचलेली आहे या कायद्याची आणि सरकारी कृत्याची, त्याच्या विरोधात एका जातीनं भांडून तर काही होणार नाही. आणि म्हणून ह्या जेवढ्या दुःखी जाती आहेत, ज्यांच्यावर कुऱ्हाड कोसळली आहे, त्या सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करावा या हेतूने आधी कृती समिती, मागासवर्गीय कृती समिती, ज्याच्यामध्ये सर्व मागासवर्गीय लोकांनी समाजाचा समावेश करून ती उभी करून संघर्ष करण्याचा विचार मनात आला. आणि या विभागामध्ये एक महाराष्ट्रामध्ये संघर्ष करू शकेल अशा सर्व जातीचे लोक एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि मागासवर्गीय कृती समितीची घटना सुरुवात या ठिकाणी झाली. वास्तविक मी आता 25 वर्षापासून विशेषतः सक्रिय राजकारणापासून दूर आहे. माझं वय 83 वर्षाचं आहे आता. पण मनामध्ये संघर्ष हा केला पाहिजे, पाय घासून बेडवर जाऊ नये ही हुरहुर कुठेतरी नक्कीच आहे, राहवल्या जात नाही. माणसं, काही कार्यकर्ते आलेत, तरुण आलेत, त्यांनी सांगितलं का दादा तुम्ही आमच्या बरोबर तर राहा. अरे म्हटलं आता कुठे चालणं नाही होणार, फिरणं नाही होणार, धुमधडाक्याने काम करणं होणार नाही पूर्वीसारखं. ते म्हणाले त्याची फिकीर ना करू, तुम्ही समोर व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहतो. आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही ही संघटना उभी केली. त्याचे कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे की मुंबईला फार मोठा धरणा पावसाळ्यामध्ये यशस्वी झाला. तुम्ही सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. त्याशिवाय नागपूरला 3-4 मोठे कार्यक्रम झालेत. एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये सगळे लोक एकत्र येऊन संघर्ष करण्याचं काम काही सोपं नाही. आणि म्हणून सर्व भागामध्ये फिरण्याचा परवा औरंगाबादला कार्यक्रम झाला. तुम्ही आज या ठिकाणी आले, एक प्रवाह दुसऱ्या प्रवाहाला मिळाला, समदुःखी लोक आहोत आपण. मला आनंद झाला की प्रोफेसर साहेबांनी तिथे सुद्धा अशा तऱ्हेचं जे माझ्या मनात आहे तेच त्यांच्या मनात आहे, त्यांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे, आणि ते मिळून मिसळून आपण करावं. असे आपले जेवढे जाणकार लोक असतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हाच लढा उभारावा. आणि निश्चित सांगतो मी तुम्हाला
आपण संघर्ष केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आपण संघर्ष करू शकतो आणि त्या संघर्षात आपल्याला निश्चित यश मिळू शकते आणि त्या दृष्टीनं आपण एकमेका करू सहाय्य ही भूमिका घेऊन एकमेकाशी मैत्री जोडायची, आपण संघटित होऊन संघर्ष करायचा, योग्य वेळी कोणकोणते पावलं उचलायचे ते सारं आपण ठरवू शकतो आणि लोकांची साथ असणं अति महत्त्वाचं आहे. कारण कोणताही कार्यक्रम घेतला तर त्यात शिवा संघटनेचे वेगळे, दुसऱ्या संघटनेचे वेगळे, हे वेगळे पण सोडून द्या. आपण सारे दुःखी लोक आहो, आपण एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे, निश्चित यश मिळणार आहे. मला आज आनंद होतो की एक प्रवाह दुसऱ्या प्रवाहात मिसळतो आहे. आम्ही मिळून मिसळून काम करू. धन्यवाद. सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, भारत हा जातीप्रधान देश आहे. जाती ज्यांनी बनविल्या त्यांना त्याचे लाभ हजारो वर्षापासून मिळत राहिले. वर्णाश्रमावर आधारित वर्णव्यवस्था निर्माण करून वरच्या 3 वर्णांना माथा, खालच्या वर्णाला लाथा अशी व्यवस्था करून ठेवल्यामुळे शिवाजी महाराजांपासून तर तुकारामांपर्यंत, महात्मा फुलेंपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या व्यवस्थेला बदलविण्यासाठी संघर्ष करावा लागला. महात्मा बसवेश्वरांनी 11व्या शतकामध्ये, 11व्या-12व्या शतकामध्ये जो समाज परिवर्तनाचा लढा उभा केला त्यामध्ये संत हराडे, संत कंकय्या आणि त्या काळातील जे समकालीन अतिशूद्र जातीतील जी मंडळी होती त्यांना जेव्हा त्यांनी समतेचा पाठ शिकविण्याकरिता काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयानुसार अंमलबजावणी केली तेव्हा मनुस्मृतीच्या कायद्यानुसार महात्मा बसवेश्वरांना सुद्धा सत्तेवरून खाली खेचण्यात आला. त्यांना पद सोडावं लागलं आणि ज्यांच्याकरिता त्यांनी कार्य केलं त्यांना मनुस्मृतीच्या कायद्याला अनुसरून देहांत प्रायचित्त किंवा देहदंड देण्यात आला. हत्तीच्या पायाला साखळदंडाने बांधून ती पनिशमेंट देण्यात आली असं आपल्याला सर्वांना माहिती आहे. भारतामध्ये इंग्रजांची सत्ता जेव्हा निर्माण झाली, प्रस्थापित झाली, तेव्हा खऱ्या अर्थाने या देशात समाज परिवर्तनाला गती मिळाली. 1813ला ईस्ट इंडिया कंपनीने जो कायदा पास केला, ज्या ज्या भूप्रदेशावर त्यांनी सत्ता प्रस्थापित केली त्या त्या ठिकाणी त्यांनी लोकल ॲडमिनिस्ट्रेशन चालविण्यासाठी, न्याय यंत्रणा उभारण्यासाठी, महसूल गोळा करण्यासाठी त्यांना जे सर्वाधिकार प्राप्त झाले कायद्यानुसार, सनदेनुसार, त्यांनी आपल्या कायद्यानुसार तो व्यवहार चालवला पुढे. 1813चा कायदा इतिहास सांगतो की हा देशाच्या समाज परिवर्तनाला चालना देणारा, गती देणारा ठरलेला आहे. त्या 1813च्या कायद्यामध्ये कलम नंबर 4 त्यांनी असं त्या ठिकाणी लिहून ठेवलं की या देशामध्ये जे शिक्षणावर बंदी आहे, ही शिक्षणावरची बंदी या कायद्यानुसार आम्ही उठवत आहोत. यानंतर कोणालाही जातीच्या नावाने शाळेमध्ये जाण्यापासून रोखता येणार नाही. इंग्रजांची सत्ता होती, इंग्रजांचा कायदा होता, त्यांचे पोलीस होते, त्यांची न्याय यंत्रणा होती, त्यांनी तो कायदा लागू केला. लॉर्ड बेंटिंक हा जो व्हाईसराय होता त्यांनी सतीचा कायदा पास केला आणि अंमलबजावणी केली. म्हणजे त्यांचं राज्य होतं आणि त्या कायद्यानुसार त्यांनी ज्या उच्च वर्णामधील ज्या महिला असायच्या त्यांचा जो हकनाक जीव जायचा, जिवंत त्यांना जाळलं जायचं, हा जो अनाचार, अत्याचार होत होता, या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राजा राममोहन राय यांनी जी काही चळवळ सुरू केली त्या चळवळीला न्याय देण्याकरिता लॉर्ड बेंटिंगने तो कायदा पास केला. परिणाम असा झाला की या देशातल्या हजारो उच्च वर्णातील महिला सती जाण्यापासून
वाचल्या, त्यांना जीवदान मिळालं. कायदा कोणी केला? इंग्रजांनी केला, लॉर्ड बेंटिंगनी केला. याच्या विरोधात जे कोणी गेले त्यांना त्यांनी कायद्यानुसार पनिशमेंट दिली. भारतामध्ये सर्वात जास्त स्वातंत्र्याच्या नावाने आंदोलन झाल्याचा जो डांगोरा पिटवला जातो, मुस्लिमांनी या देशात 700 वर्ष राज्य केलं. स्वातंत्र्य आंदोलन कुठं होतं? कुठे मुव्हमेंट होती? आम्हाला स्वातंत्र्य द्या, आम्हाला सत्तेत सहभाग द्या. म्हणजे 700 वर्षामध्ये इंग्रजांच्या शासन काळामध्ये ज्या प्रकारचे आंदोलन भारतभर झाले, त्या प्रकारचं आंदोलन 700 वर्षाच्या शासन काळामध्ये कुठे झाल्याची नोंद आपल्याला दिसत नाही. शिवाजी महाराजांचं उदाहरण अपवाद आहे. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्य स्थापन केलं तर त्यांना सुद्धा जात विचारण्यात आली की तुला राजा बनण्याचा अधिकार नाही. आम्हाला औरंगजेब चालतो, आम्हाला बाबर चालतो, आम्हाला हुमायून चालेल, अकबर तर चालतोच, जावई आहे आमचा. जोधा अकबर माहिती आहे तुम्हाला, चालतो आम्हाला. पण या इंग्रजांना आम्हाला या देशातून हाकलून लावायचं आहे, कारण मनूचा कायदा त्यांनी बदलवलेला आहे. मनूच्या कायद्याने जी व्यवस्था केली होती की शूद्र अतिशूद्र शिक्षणापासून दूर राहतील, ते धन कमावणार नाहीत, ते शस्त्र धारण करणार नाहीत, ते सत्तेमध्ये वाटा मागणार नाहीत, ते आम्ही सांगू ते काम करतील पण त्याचा मोबदला मागणार नाही, अशी व्यवस्था ज्या मनूच्या कायद्यात आम्ही करून ठेवली त्याच्या गळ्यालाच यांनी नख लावलेला आहे 1813च्या कायद्याच्या कलम नंबर 4 नुसार. म्हणून हे जीवावर उठणार आहेत, आमच्या व्यवस्थेला धक्के देणार आहेत, धर्माला हे काबूत करणार आहेत, धर्माला सुद्धा ते दिशा देणार आहेत. हे ज्यांनी काव्यवाचपणे ओळखलं त्यांनीच स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या नावाने इंग्रजांच्या विरोधात आंदोलन सुरू केलेलं दिसतं आपल्याला. परंतु त्या आंदोलनाला महात्मा फुलेंनी साथ दिली नाही. महात्मा फुलेंना जेव्हा हे विचारण्यात आलं की तुम्ही ह्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग द्या, त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्य कोणाचं, कोणासाठी आणि स्वातंत्र्य म्हणजे काय. जेव्हा मला लग्नाच्या वरातीतून हाकलून देण्यात आलं तेव्हा माझं स्वातंत्र्य कुठे गेलं होतं? मी तर निमंत्रित पाहुणा होतो. या संपूर्ण बाबींचा विचार जेव्हा आपण पाहतो इतिहासाच्या ह्या सगळ्या संदर्भामध्ये, तर महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजी शासन काळामध्ये शाळेत जाणारा, शिकणारा, हातात लेखणी घेणारा, विचार करणारा, समाजाला दिशा देणारा, नेतृत्व देणारा, संघटन उभं करणारा हा भारतातला पहिला नेता आहे, महात्मा ज्योतिराव फुले. जोपर्यंत महात्मा ज्योतिराव फुलेंना आपण आदर्श मानणार नाही, गुरुस्थानी मानणार नाही, तोपर्यंत चळवळीला दिशा मिळू शकत नाही, विचाराचं वैभव प्राप्त होऊ शकत नाही, संघटना मजबूत होऊ शकत नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी या देशाला, बहुजन समाजाला, मागासवर्गीयांना 42 वर्षे लीडरशिप दिली. 1848 ते 1890 पर्यंत सलग 42 वर्षे त्यांनी लीडरशिप दिली, कार्यक्रम दिले आणि त्याची अंमलबजावणी केली. सत्तेशोधक समाज नावाची चळवळ उभी करून, म्हणजे जे दबलेले लोक होते, जे सामाजिक गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये अडकलेले लोक होते, जेव्हा यांना वर उचलण्यासाठी फुले 42 वर्षे आंदोलन करतात, शाहू महाराज 28 वर्षे आंदोलन करतात, तेव्हा लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि तेव्हाची जी काही गोखलेंसारखी जी मंडळी होती ती त्या बाजूला वळत नाही. ते म्हणतात की आम्हाला राजकीय स्वातंत्र्य पाहिजे, पण फुले आणि शाहू महाराज म्हणतात की आम्हाला सामाजिक आंदोलन मोठं करायचं आहे, दबलेले लोक वर आणायचं आहे, त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळू द्यायचा आहे आणि त्यांच्यात लायकी निर्माण करायची आहे. स्पर्धा तेव्हा होईल जेव्हा हे सगळे एका लेव्हलला येतील. परिपत्रकाचा विरोध हा समान धागा डोळ्यासमोर ठेवून, ज्याला आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो आहोत, शिवा संघटनेची स्थापना 28 जानेवारी 1996 नांदेडच्या शिवलिंगेश्वर मंदिरात झाली. जी संघटना महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्व जाती उपजातींना एकत्रित करून न्याय हक्कासाठी लढा लढत या समाजाला विकासाकडे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेली 18 वर्ष महाराष्ट्रभर शिवा संघटना करते आहे. आणि म्हणून
आजचा हा आमदार निवासमध्ये सकाळपासून चालू असलेला हा प्रबोधनाचा कार्यक्रम हा काही शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम नाही. विदर्भातल्या 11 जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी यांचं हे बौद्धिक शिबिर आहे. कारण चालू वर्ष शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही प्रबोधन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. शिवा संघटनेने त्रिसूत्री स्वीकारलेली आहे. संघटन, प्रबोधन आणि परिवर्तन. शिवा संघटनेचं संघटन अत्यंत मजबूत महाराष्ट्रामध्ये उभं आहे. महाराष्ट्राच्या गावागावात शिवा संघटनेच्या शाखा आहेत. शिवा संघटनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या उपशाखा आहेत. जशी शिवा कर्मचारी महासंघ आहे, शिवा महिला आघाडी आहे, शिवा विद्यार्थी आघाडी आहे, शिवा गुमास्ता संघ आहे, शिवा ऑटो संघटना आहे. अशा वेगवेगळ्या उपशाखा शिवा संघटनेच्या अंतर्गत कार्यरत असून महाराष्ट्रामध्ये सुमारे 5,500 गावांमध्ये शिवा संघटनेच्या शाखा कार्यरत आहेत. मी आपल्याला उल्लेख केला, ही संघटना वीरशैव लिंगायतांचं नेतृत्व करते. हे सांगताना मी आवर्जून व्यासपीठावरले अभ्यासक असल्यामुळं त्यांच्या पुढे मी पहिल्यांदाच मांडेल की वीरशैव लिंगायत ही जात नसून ही व्यापक संस्कृती आहे. बुद्धिभेदातून काहींनी वीरशैव काहींनी लिंगायत म्हणत फोडाझोडाचं राजकारण करण्याचा गेली अनेक वर्ष या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु शिवा संघटना ही समन्वयवादी संघटना आहे. आणि म्हणून जो हृदयावर लिंग धारण करतो, कपाळावर विभूती लावतो आणि भगवान शिवाला दैवत मानतो, त्यांची जात या ठिकाणी विचारली जात नाही. वीरशैव असेल का लिंगायत असेल, दोन्हीही समानार्थी शब्द आहेत. आणि म्हणून या शब्दाचा खल न पाडता यामध्ये कार्यरत असलेल्या अनेक जाती आणि उपजाती, मग वीरशैव लिंगायतांच्या मध्ये अनेक जाती उपजाती आहेत. लिंगायत म्हणत असताना लिंगायत तेली, माळी, कोष्टी, कुंभार, ढोर, कक्कय्या, चांभार, कोणी कुठल्याही जातीचा असो, या सर्वांना सोबत घेऊन शिवा संघटना गेली 18 वर्ष काम करते आहे. महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायतांची एकूण लोकसंख्या ही 85 लाख लोकसंख्या आहे. महाराष्ट्राच्या एकूण पर्सेंटेज मध्ये 9% लोकसंख्या ही वीरशैव लिंगायतांची आहे. आणि हा विखुरलेला समाज संघटित करत असताना बुद्धिभेदाला थारा न देता आरक्षणाची चळवळ सुद्धा गेली अनेक वर्ष शिवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही चालवतो आहोत. माझ्या या शिबिरातला पहिला मुद्दा मी मांडल्याच्या नंतर व्यासपीठावरच्या बहुजन चळवळीतल्या नेत्यांना दुसऱ्या सत्रासाठी वेळ नसल्यामुळं त्यांनी नाही थांबलं तरी हरकत नाही, कारण दुसरा विषय आम्ही अत्यंत गंभीर विषय हातामध्ये घेतलेला आहे, त्यावर चर्चा होणार आहे. परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी म्हणून 18 मे 2013च्या परिपत्रकाचा विरोध हा समान धागा डोळ्यासमोर ठेवून, ज्याला आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो आहोत, या आधारावरती राज्यातल्या सर्व मागासवर्गीयांना एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा घेऊन कामाची सुरुवात झाली. मी वीरशैव लिंगायतांच्या बाबतीत सांगितलं पाहिजे, वीरशैव लिंगायतांना आरक्षण का, अशा प्रकारचा विषय दुसऱ्या सत्रातला आहे. मित्रहो, वीरशैव लिंगायतांच्या मध्ये वेगवेगळ्या जाती उपजाती आहेत, ज्या आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये वेगवेगळ्या 4 प्रवर्गामध्ये मोडतात. मग लिंगायतांच्या काही जाती या अनुसूचित जातीमध्ये मोडतात, SC या शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्ये मोडतात. लिंगायतांच्या काही जाती OBC मध्ये मोडतात. लिंगायतांच्या काही जाती या NT मध्ये मोडतात. तर लिंगायतांच्या काही जाती या SBC विशेष मागास प्रवर्गामध्ये मोडतात. पण उदाहरण आपल्याला द्यायचं असेल तर आपल्यातली मोठी संख्या ही OBC मध्ये आहे. पण काही प्रमाणामध्ये लिंगडेर, माला जंगम, बेडा जंगम, बुडगा जंगम
यांचा शेड्यूल ऍक्ट मध्ये 1977 मध्ये समावेश झालेला आहे, ज्यांना अनुसूचित जातीच्या सवलती ह्या कायद्याने मिळालेल्या आहेत. परंतु जात पडताळणीमध्ये आता जशी हलबा धोबा किंवा महादेव कोळी मुनेर वारलू अडकलेली आहेत, त्याच धर्तीवर लिंगडेर माला बेडा बुडगा जंगम सुद्धा अडचणीमध्ये आहेत. लिंगायतांमधल्या आणखी काही जाती एससी मध्ये येतात, त्यामध्ये मग लिंगायत चांबार आहे, लिंगायत बुरुड आहे, लिंगायत ढोर आहे, लिंगायत कक्कय्या आहे, लिंगायत मांग आहे. यासारख्या उपजाती अनुसूचित जातीमध्ये मोडतात, ज्या लिंगायत या संज्ञेमध्ये सुद्धा समाविष्ट आहेत. आणि म्हणून काही प्रमाणात काही जातींचा समावेश हा अनुसूचित जातीमध्ये वीरशैव लिंगायत धर्मियांमध्ये सुद्धा आहे. त्याचप्रमाणे मोठी संख्या वीरशैव लिंगायतांची ओबीसी मध्ये आहे. 15 डिसेंबर 2008 ला मोठं आंदोलन या राज्यामध्ये शिवा संघटनेने उभा केलं आणि त्याच्या आधारावरती लिंगायतांच्या काही जाती या ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतल्या. त्यामध्ये वाणी असेल, लिंगायत माळी असेल, लिंगायत तेली असेल, या जातींचा नव्याने समावेश शिवा संघटनेमुळे ओबीसी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आला. जसं उल्लेख झाला, कानडी आपल्याकडे विदर्भामध्ये आहेत, मराठवाड्यात आहेत. कानडी ही ओबीसीच्या जीआर मध्ये समाविष्ट असलेली जात आहे, परंतु त्याला लिंगायत कानडी म्हटलं तर ओबीसी दिलं जात नाही. कुंभार ही ओबीसीच्या जीआर मध्ये समाविष्ट असलेली जात आहे, परंतु त्याला लिंगायत कुंभार म्हटलं तर ओबीसीची सवलत दिली जात नाही. जसं रत्नप्पांना कुंभार कोल्हापूरचे हे लिंगायत कुंभार आहेत, सुशील कुमार शिंदे हे लिंगायत ढोर आहेत, उस्मानाबादच्या आमच्या माजी खासदार कल्पनाताई नरहिरे वीरशैव कक्कय्या लिंगायत कक्कय्या समाजाचे आहेत, किंवा पुण्याचे आमचे कानडे हे लिंगायत चर्मकार समाजाचे आहेत. ठिकठिकाणी मी आपल्याला उदाहरण देऊ शकेल. अमरावतीमध्ये लिंगायत ढोर समाजाची सेपरेट गल्ली आहे, परंतु आज त्यांना लिंगायत म्हणून या सवलती दिल्या जात नाहीत. म्हणून अनेक प्रवाह, अनेक उपजाती या लिंगायत चळवळीपासून किंवा वीरशैव लिंगायत संस्कृतीपासून अलिप्त झाल्या. आरक्षणाच्या फायद्यासाठी अनेक प्रकारचे आघात या समाजावरती ओढवले गेले आणि त्यातून या समाजाचं विघटन झालं, संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. ते परिणाम थांबवण्यासाठी शिवा संघटनेने जाणीवपूर्वक आरक्षणाची चळवळ शिवा संघटनेच्या स्थापनेपासून हातामध्ये घेतली. मग सन 2000 मधलं आंदोलन असेल, जे अनुसूचित जातीच्या सवलतीसाठी मोठ्या प्रमाणावर राज्यभर आंदोलन झालं. 2008 मधलं ओबीसीचं आंदोलन असेल, किंवा आजही आमच्यातला कुल्लेकडगे असेल, कानडी असेल, कुंभार असेल, गुरव असेल, अशा ज्या ओबीसी मध्ये मोडणाऱ्या जाती उपजाती आहेत, परंतु ते लिंगायत असतील तर त्यांना या सवलती दिल्या जात नाहीत. त्या ओबीसीच्या जीआर मध्ये दुरुस्ती करून लिंगायत गुरवला लिंगायत गुरव म्हणून, लिंगायत कानडीला लिंगायत कानडी म्हणून, किंवा लिंगायत कुंभाराला लिंगायत कुंभार म्हणून, लिंगायत कल्लेकुडगीला लिंगायत कुल्लेकडगी म्हणून, अशा प्रकारच्या ओबीसीच्या सवलती दिल्या जाव्यात यासाठी जीआर मध्ये दुरुस्ती करण्याची आजही शिवा संघटनेची मागणी चालू आहे. आरक्षणाच्या टप्प्यामध्ये आमच्या काही उपजाती आहेत ज्या एनटी मध्ये मोडतात. उदाहरण द्यायचं असेल तर लिंगायत गवळी. महाराष्ट्रामध्ये गवळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, लिंगायत गवळी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहेत, ज्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. वेगवेगळ्या गवळीतल्या उपजाती आहेत, त्यामध्ये लिंगायत गवळी ही एक उपजात आहे. आणि म्हणून ज्यांना एनटी क ची सवलत दिली जाते, गवळी म्हणून त्यांना एनटी क ची सवलत दिली जात असताना लिंगायत गवळींना मात्र ही सवलत दिली जात नाही. विदर्भामध्येच काही जिल्ह्यांमध्ये लिंगायत हटगर नावाची जात आहे. हटगर म्हटल्याच्या नंतर त्याला एनटी क ची सवलत दिली जाते, परंतु लिंगायत हटगर म्हटल्याच्या नंतर ही सवलत दिली जात नाही. आणि शिवा संघटनेची ही जीआर मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी आजही चालू आहे, ज्यामध्ये लिंगायत गवळी, लिंगायत हटगर यांना एनटी क च्या सवलती मिळाल्या पाहिजे, एनटी ब च्या सवलती मिळाल्या पाहिजे. लिंगायतांच्या मध्ये असलेल्या काही जाती उपजाती एससी मध्ये, काही ओबीसी मध्ये,
काही NT मध्ये तर काही SBC मध्ये. SBCचं उदाहरण द्यायचं असेल तर आपल्याकडे गोवारे हत्याकांड झालं आणि त्यांना वेगळी सवलत देताना SBC नावाची कॅटेगरी निर्माण करण्यात आली असली आणि त्यामध्ये त्यांचा समावेश झाला असला तरी लिंगायत कोस्ती SBC मध्ये, परंतु लिंगायत कोस्तींना लिंगायत म्हणून ती सवलत दिली जात नाही. किंवा विदर्भामध्ये लिंगायत देवांग आहेत, देवांग म्हणून त्यांना SBCची सवलत दिली जाते, परंतु लिंगायत देवांग म्हणून जर त्यांना मागणी झाली तर त्यांना ती सवलत दिली जात नाही. आणि ही व्यापक आरक्षणाची चळवळ महाराष्ट्रभर सेवा संघटना मोठ्या हिरिरीने जिद्दीने गेली 18 वर्ष समाजाला सामाजिक न्याय मिळवण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करते आहे. असे लढे लढताना सन 2000 साली कोणी विरोध केला असेल का नसेल, परंतु जो अधिनियम 2000 विधिमंडळामध्ये पारित करण्यात आला त्या अधिनियम 2000 ला पहिला विरोध सभागृहात आमचं कोणी नसलं तरी चालेल, परंतु मैदानावरती पहिला विरोध हा सेवा संघटनेने केला. मला आठवतं जसं आज 18 मेचं परिपत्रक हे जसं तुमच्या आमच्या सहित इतर आरक्षित घटकांना अत्यंत धोकादायक अशा प्रकारचं परिपत्रक आहे. याच्या विरोधामध्ये लढा उभा करताना आज सुदैवाची बाब अशी आहे की यामध्ये आपण सर्वच आरक्षित घटक एका व्यासपीठावर येऊन लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. परंतु 2000चा कालखंड मला आठवतो. अभयरावांनी उल्लेख केला 10 जानेवारी 2000 मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड मोठं धरणे आंदोलन सेवा संघटनेच्या माध्यमातून झालं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन असताना प्रामुख्यानं जसं आज सर्व मागासवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून 18 मेचं परिपत्रक आहे, अशाच धर्तीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांनी 2000चा अधिनियम पारित करण्याच्या अगोदर सभागृहामध्ये चर्चा घडवली आणि सभागृहामध्ये निर्णय घोषित केला होता शासनाने की महाराष्ट्रामध्ये लिंगडेर माला बेडा बुडगा जंगमची अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर बोगस प्रमाणपत्र धारक म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक जण नोकरीमध्ये आहेत आणि म्हणून त्यांच्या चौकशा करायच्या आणि त्यांना सेवेतून टर्मिनेट करायचं, त्यांच्यावर 420 गुन्हे दाखल करायचे आणि 420 गुन्हे दाखल करून न थांबता आतापर्यंत उचललेला शासनाचा पगार हा शासनाच्या तिजोरीमध्ये रिकव्हर करायचा अशा प्रकारची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना सन 2000 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळामध्ये याची घोषणा झाली होती. त्याच्या विरोधामध्ये तातडीने 20 एप्रिल 2000 ला सेवा संघटनेच्या 25,000 कार्यकर्त्यांचा मोर्चा आम्ही काढला आणि शासनाला त्यावेळेस ही सर्व जाती जमाती त्या निर्णयाला बाधित नव्हत्या, परंतु आमच्यातली ही 4 ज्या उपजाती आहेत त्या मात्र बाधित होत्या. म्हणून सेवा संघटनेने मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या धडकीतून वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली. म्हणून आजपर्यंत गेली 10 वर्ष लिंगडेर माला बेडा बुडगा जंगमची आमची कर्मचारी आजही सेवेमध्ये कार्यरत आहेत. ते सेवा संघटनेमुळे आहे. मित्र, 10 वर्षाच्या नंतर 13 वर्षाच्या नंतर आज पुन्हा एकदा अशा प्रकारचं संकट आलेलं आहे, ज्या संकटाचा सामना तुम्हाला आम्हाला तर करावाच लागणार आहे, परंतु त्याला जोडूनच शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, ओबीसी असतील, NT, VJNT, SBC असतील, या सर्वच आरक्षित जातीच्या कर्मचाऱ्यांना नवे भावी पिढीला सामाजिक बुद्ध्यांक जो आमचा असेल त्याला चिरडून टाकण्याचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आणि सेवेमध्ये असलेल्या सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना झुंजत ठेवण्याचा एक प्रकारचा कूटनीतीचा डाव महाराष्ट्र सरकारने या 18 मेच्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्या पुढे दिलेला आहे. आणि याला विरोध करण्याची भूमिका जशी सेवा संघटनेची आहे तशी इतर समाज संघटनांची सुद्धा आहे. म्हणून या सत्रातला माझा जो विषय आहे, आरक्षित घटक जे कोणी आहेत, जे बाधित आहेत, 18 मेच्या परिपत्रकामुळे बाधित असलेले जे समाज घटक आहेत त्या सगळ्यांचं
उद्दिष्ट सारखं आहे. जी भूमिका सेवा संघटना विरोधाची घेते तीच भूमिका मागासवर्गीय कृती समिती म्हणून कोणी घेत असेल, बहुजन चळवळ म्हणून कोणी घेत असेल, आणखी कोणत्या समाजाची संघटना म्हणून कोणी भूमिका घेत असेल, परंतु उद्देश मात्र सगळ्यांचा सारखा आहे. आणि या ठिकाणी माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत रामभाऊ हेडाऊ, यांनी सुद्धा इतर काही लोकांना सोबत घेऊन अशा प्रकारचा एक प्रयत्न या GR ला विरोध करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. सेवा संघटनेच्या वतीनं सुद्धा 18 मेच्या परिपत्रकाला विरोध करण्यासाठी म्हणून आपण 18 जुलैला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री, समाज कल्याण मंत्री या सगळ्यांची आपण भेटी घेतल्या आणि सेवा संघटनेने मागणी केली. आपण 2 मागण्या केल्या होत्या. पहिली मागणी होती 18 मेच्या परिपत्रकामध्ये 31 जुलैची जी डेडलाईन दिलेली आहे त्याला 6 महिन्याची मुदतवाढ द्या, म्हणजे 31 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ द्या. आणि दुसरी मागणी केली होती आपण 18 मेचं परिपत्रक रद्द करा. वेळ कमी असल्यामुळे आपण मुदतवाढीवर जोर दिला. 6 महिन्याची आपण मुदतवाढ मागितली. आपल्यासह अनेक समाज घटकांनी, समाजाच्या जातीच्या संघटनांनी अशा प्रकारची मागणी केली आणि 30 जुलैला पुन्हा एकदा शासनाने नवीन परिपत्रक काढून त्याला 2 महिन्याची मुदतवाढ दिली आणि ती मुदतवाढ आज 30 सप्टेंबर पर्यंतची आहे. मित्र, आमचा उद्देश असा होता की 18 जुलै पासून 31 जुलै पर्यंत म्हणजे साधारण 12-13 दिवसामध्ये आम्ही ही व्यापक चळवळ आंदोलन उभा करू शकणार नाही, वेळ अपुरा आहे, म्हणून मुदतवाढ मागितली होती. 2 महिन्याची मुदतवाढ मिळाल्याच्या नंतर आमच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट होतं की एकटी सेवा संघटना फक्त ओबीसीच्या आमच्यात काही जाती आहेत किंवा आमच्यातल्या काही एससीच्या जाती आहेत, काही एनटीच्या आहेत किंवा एसबीसीच्या आहेत, त्यांच्या पुरता संकुचित लढा उभा करण्याच्या ऐवजी जे सर्व बाधित समाज घटक आहेत त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर एका उद्देशासाठी संकलित करता येईल का, आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 30 सप्टेंबरच्या अगोदर रस्त्यावरच्या आंदोलनावर आपल्याला तयारी करता येईल का, अशा प्रकारची भूमिका आमच्या मनामध्ये होती. आणि नांदेडमध्ये साधारण 20 ते 22 जातीच्या संघटनांचे प्रमुख लोक 13 ऑगस्टला एका बैठकीमध्ये आम्ही एकत्र बसलो. त्याच्या अगोदर राम हेडाव असतील किंवा प्रकाश निमजे असतील किंवा इतर असतील, त्यांच्या माध्यमातून याला विरोधाची भूमिका घेत बैठका चालू होत्या. आणि ती कृती समिती किंवा ही समिती अशा अनेक समित्या असू शकतील किंवा बहुजन समिती वेगळी असू शकेल, ओबीसी संघर्ष समिती तिसरी असू शकेल. या सगळ्या समित्या जरी असल्या तरी उद्दिष्ट मात्र सगळ्यांचं सारखं आहे. आणि या उद्दिष्टाला डोळ्यासमोर ठेवून 20-22 जातीच्या सामाजिक संघटनांचे प्रमुख लोक एकत्र बसून 5 तास व्यापक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आमचं मत मांडलं, त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि एकमताने निर्णय झाला 30 सप्टेंबरच्या अगोदर हे शासन परिपत्रक रद्द करण्यासाठी एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी या सर्व आरक्षित घटकांचं एकत्रित व्यासपीठ निर्माण केलं जावं, अशा प्रकारचा निर्णय त्या बैठकीमध्ये झाला. आणि त्यातून महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समिती या नावाची समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली. आणि त्या समितीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाल्याच्या नंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित करताना सर्वांनी विश्वास दाखवून सेवा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मनोहर धोंडेवरती या समितीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. कोण नेता आहे हा विषय आमच्यासाठी दुय्यम असेल. या ठिकाणी नेता कोणीही असू शकत नाही. चळवळीतले कार्यकर्ते म्हणून प्रतिकात्मक या ठिकाणी आम्हाला कृती कार्यक्रम बनवणं आवश्यक होतं आणि म्हणून त्याला अनुसरून अत्यंत व्यापक चर्चा केल्याच्या नंतर अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि त्यापूर्वी मागासवर्गीय कृती समिती म्हणून ज्या बैठका राम हेडाऊ, प्रकाश निमजे किंवा विकास कुंभारे यांच्या माध्यमातून चालू होत्या, मग त्यामध्ये मनेरवारलो असतील, महादेव कोळी असतील, हलवा असतील, प्रामुख्यानं अनुसूचित जमाती, शेड्यूल ट्राईब यांना डोळ्यासमोर ठेवून एक कृती समिती त्यांनी गठीत करून त्यांच्या बैठका चालू होत्या.
मित्र, त्याच्या पुढचं पाऊल आपण टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. फक्त शेड्यूल ट्राईब नाही किंवा फक्त शेड्यूल कास्ट नाही किंवा ओबीसी नाही, सर्व मागासवर्गीय. तर या राज्यातले सर्व मागासवर्गीय एका व्यासपीठावर एका उद्देशासाठी 18 मेचं परिपत्रक रद्द करणे, या एका मागणीसाठी जर आपण एकत्र आलो आणि रस्त्यावर उतरलो तर मला विश्वास आहे की सत्ता कोणाची असो, कोणाही पक्षाचा, कोणाही जातीचा मुख्यमंत्री असो, त्यांना या समितीच्या एकजुटी पुढे झुकावं लागेल एवढी ताकद महाराष्ट्रामध्ये आपली आहे. आणि हा व्यापक संदेश देण्यासाठी महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समिती गठीत झाली आणि त्या समितीच्या माध्यमातून सर्व या चळवळीतले वेगवेगळ्या जिल्ह्याचे, वेगवेगळ्या भागातले ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांची आपण एक राज्य पातळीवरची सल्लागार समिती केली. या समितीचा ढाचा ठरवण्यात आला. शिवा संघटनेचे, शिवा कर्मचारी महासंघाचे विदर्भातले सर्व प्रमुख पदाधिकारी आपण या ठिकाणी आहात. व्यासपीठावरही वेगवेगळ्या बहुजन चळवळीचं काम करणारे नेते या ठिकाणी आहेत. आणि आपल्या हातामध्ये वेळ कमी आहे. मी इथून गेल्यानंतर 4 दिवसाला बैठक बोलवेन अशा प्रकारची अवस्था, अशा प्रकारची संधी आपल्याकडे उपलब्ध नाही. आणि म्हणून आम्ही ज्या दिवशी 13 तारखेला बैठक झाली त्याच दिवशी सर्व महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांना मोबाईलवरून संपर्क केला, भूमिका समजावून दिली, त्यांची संमती घेतली आणि राज्य पातळीची समिती, पदाधिकाऱ्यांची समिती गठीत केली. ढाचा तयार करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. महाराष्ट्र पातळीवर 51 पदाधिकारी, ज्यामध्ये सल्लागार समिती आणि मागासवर्गीय आरक्षण हक्क समिती एकत्रित मिळून राज्य पातळीवर 51 पदाधिकाऱ्यांची समिती, महसूल विभाग पातळीवर 21 पदाधिकाऱ्यांची समिती, जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर 21 पदाधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याचा निर्णय झाला. राज्य शासनाच्या किंवा राज्य पातळीवर मागासवर्गीय आरक्षण हक्क समिती म्हणून काम करताना या समितीमध्ये जे सल्लागार समिती म्हणून आपण ज्यांना चर्चा करून त्यांची संमती घेऊन सल्लागार समितीमध्ये घेतलेलं आहे, अशांची काही नावं आपल्या विदर्भातल्या 11 जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना माहिती राहणं आवश्यक आहे. म्हणून मी आपल्याला सांगेल, या निमित्तानं निर्माण झालेली महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समिती, या समितीच्या सल्लागार समितीच्या मंडळामध्ये माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे, माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, धनगर समाजाचे नेते आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, विदर्भातलेच ओबीसीचे चळवळीचं अत्यंत उत्कृष्ट काम करणारे सुधाकर गणगणे, महादेव कोळी समाजाचं नेतृत्व आणि नेटवर्क असलेले ठाणे जिल्ह्यातले माजी आमदार अनंत तरे, बोरीवलीचे बौद्ध समाजाचे आणि खोरीपचे महाराष्ट्र अध्यक्ष सयाजीराव वाघमारे, किंवा आपल्या या भागातून आता आज चर्चा झाल्याच्या नंतर सन्माननीय राम हेडाऊ यांच्यासह प्रमुख लोकांना आपण एकूण 12 लोकांचं राज्य पातळीवरचं सल्लागार समिती निर्माण केलेली आहे. आणि त्याला जोडून राज्य पातळीवरची आरक्षण हक्क समिती जी आहे त्यामध्ये अध्यक्ष म्हणून मनोहर धोंडे असले तरी कार्याध्यक्ष हे बालाजीराव शिंदे, जे परीट धोबी समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत, किंवा त्यामध्ये 5 उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस, 5 चिटणीस, 5 मुख्य संघटक आणि 5 संघटक, या पद्धतीनं ही कार्यकारिणी राज्य पातळीवरती करण्याचा आपण ढाचा निर्माण केला. आणि त्यामध्ये नागपूरच्या ज्यांनी आता भाषण केलं त्यांचाही समावेश आहे, सौभाग्यवती संगीताताई पवणीकर. आज या निमित्तानं काही प्रमुख आरक्षित घटकाच्या चळवळीतले जे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांची संमती घेऊन यातलेही काही मोहरे आपल्याला या राज्य समितीवर घ्यावे लागतील. आमचे नाशिकचे कुमार लाघवे आहेत किंवा पंचवटीचे बबनराव गवळी आहेत, असे वेगवेगळ्या भागातले नेते, जे लातूरचे ॲडव्होकेट अण्णाराव पाटील आहेत किंवा रायगडचे राजाराम पाटील आगरी समाजाचे आहेत, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि
अनेक जातींच्या संघटनांचं काम करणारे प्रमुख चळवळीतले नेते यांचं एक व्यापक व्यासपीठ महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण समिती या नावानं गठीत करण्यात आलं. आणि मित्र, आपल्याला माहिती आहे, जर विश्वासाने 22 जातीच्या संघटनांनी मनोहर धोंडेवर विश्वास ठेवला असेल तर माझी इच्छा असो का नसो, त्यासाठी काम करण्याचं धोरण आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्या सर्वांना, शिवा मावळ्यांना माहिती आहे, मला मैदानात काम करणं आवडतं. माझ्या समोर हातामध्ये 30 एप्रिल 13 ऑगस्टला बैठक झाली आणि 30 एप्रिल म्हणजे साधारण 1.5 महिन्याचा वेळ हातामध्ये होता. समिती गठीत करत जाणे आणि त्याला जोडून 30 सप्टेंबरच्या आत परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावरचं आंदोलन उभा करणे हे मोठं आव्हान माझ्या पुढे होतं. आणि म्हणून मी त्याच बैठकीमध्ये 13 ऑगस्टच्या ज्या बैठकीमध्ये या समितीचं गठन झालं, अध्यक्षपदाची धुरा माझ्यावरती सगळ्यांनी दिल्याच्या नंतर त्याच बैठकीमध्ये मी आंदोलनाचे 3 टप्पे घोषित केले. विदर्भातले शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत, तुमची जबाबदारी मोठी आहे. शिवा संघटनेचं आंदोलन वेगळं असणार नाही. लिंगडेर, माला, बेडा, बुडगा जंगम किंवा वाणी जंगम किंवा इतर आपले ओबीसी किंवा एनटीचे जे घटक आहेत, जे वीरशैव लिंगायताच्या अंतर्गतल्या जाती उपजातीचे आहेत, त्यांच्यासाठीचा 18 मेच्या परिपत्रकाला रद्द करण्यासाठीचा वेगळा लढा आपला असणार नाही. तो एकत्रित लढा असेल आणि तो लढा महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समिती या नावाने असेल. म्हणून आपापल्या जिल्ह्यात गेल्याच्या नंतर जे आरक्षित जातीची आपल्या जिल्ह्यातली चळवळीतली कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना तातडीनं बोलवा, बैठका घ्या, तुम्ही पुढाकार घ्या आणि बैठका घेऊन आपली जिल्हा पातळीवरची सर्व जातीच्या प्रतिनिधींना या समितीमध्ये प्रतिनिधित्व जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर देऊन समित्या तातडीनं गठीत करा. कारण त्या ठिकाणी महाराष्ट्राचा अध्यक्ष येईल, कोणते राज्य पातळीवरचे सल्लागार समितीचे सदस्य येतील, ही अपेक्षा करणं चूक आहे. कारण आपल्या हातामध्ये वेळ आजपासून 30 सप्टेंबर म्हणजे साधारण 1 महिना आपल्या हातामध्ये आहे. या 1 महिन्यामध्ये आपण आंदोलनाचे 3 टप्पे घोषित केलेत. त्यातला आंदोलनाचा पहिला टप्पा मी घोषित केलाय, तो आहे महाराष्ट्रातले जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्या प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेणे आणि त्यांना 18 मेचं परिपत्रक रद्द करण्याची पार्श्वभूमी समजावून देणे. आणि त्यानंतर जो पक्ष या मताशी सहमत असेल किंवा विरोधात असेल, जे असेल ते त्या पक्षाचं पक्ष प्रमुख म्हणून त्यांना मत विचारणे आणि या समितीच्या वतीनं त्या पक्ष प्रमुखांना स्पष्ट सांगणे की 18 मेचं परिपत्रक रद्द करण्याच्या भूमिकेला सकारात्मक तुमचा पक्ष जर नसेल तर येणाऱ्या 2014च्या लोकसभा विधानसभेला या मताची अपेक्षा धरू नका. लोकशाहीमध्ये हा नैतिक धाक दाखवावा लागतो. आणि अशा प्रकारची भूमिका प्रत्यक्ष शिष्टमंडळांच्या भेटी घेऊन त्या पक्ष प्रमुखांना बाजू समजावून देऊन त्यांच्या पक्षाची भूमिका ही त्यांच्याकडून मागणी करणे हा आपला आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. अशा प्रकारचा एक नैतिक धाक निर्माण करत असताना एक रचनात्मक आंदोलनाचे टप्पे आपण त्याच दिवशी घोषित केले. त्यातला हा पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा काही मैदानावरचं आंदोलन नाही, परंतु ग्राउंड बनवण्याचा आहे. कारण कुठलाही विचार तुम्हाला पेरायचा असेल, त्याला रुजवायचा असेल तर त्याची पार्श्वभूमी बनवणं आवश्यक आहे. पाऊस न पडता उन्हाळ्यामध्ये जर बी पेरलं तर उगवत नाही, किंवा नांगरटी न करता कुंदा किंवा हराळी न काढता जर पेरलं तर बी उगवत नाही. म्हणून यांच्या डोक्यातली जी वाढलेली हराळी आहे 18 मेच्या परिपत्रकाच्या निमित्तानं, ती पहिल्यांदा काढून टाकण्यासाठी नांगरटी करणं गरजेचं आहे आणि ती नांगरटी पहिल्या टप्प्यामध्ये आपण करणार आहोत. मित्र, हा झाला आंदोलनाचा पहिला टप्पा. त्यासाठी तुमची आवश्यकता नाही. जे उपलब्ध होतील त्यांना घेऊन आम्ही त्या पक्ष प्रमुखांना भेटू. ज्यांचं ज्या पक्षाच्या नेत्यावरती वजन असेल त्या वजनाचा सकारात्मक फायदा या समितीच्या मुख्य उद्देशासाठी वापर करणे हे आपलं धोरण आहे. आणि कुठलाही पक्ष द्वेष यामध्ये नाही. या राज्यातल्या सर्व आरक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचं एकच महत्वाचं सूत्र आपल्या डोळ्यासमोर आहे
आणि म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम, सगळ्या जातीच्या संघटनांचा जो कॉमन केंद्रबिंदू असेल त्याला डोळ्यासमोर ठेवून ही समिती गठीत झाल्याच्या नंतर त्याचं काम आपल्याला सुरुवात करायचं आहे. विदर्भामध्ये महसूल विभाग 2 आहेत, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. आपण स्वतः पुढाकार घ्या. जे संपर्कातले असतील, मला अपेक्षा आहे 100% लोक तुमच्या सोबत येणार नाहीत, अपेक्षा धरू नका. जे येतील त्यांना सोबत, जे येणार नाहीत त्यांना बाजूला सोडून, आणि जे आडवे येतील त्यांना खांडून काढून तुम्हाला आम्हाला पुढे जावं लागेल, तरच ही चळवळ आम्हाला पुढे नेता येईल. आम्ही सकारात्मक भूमिकेतून आपल्याला पुढे जात असताना सर्व महाराष्ट्रातला आरक्षित समाज एकत्र आला पाहिजे, ही डोक्यातली खुळी कल्पना पहिल्यांदा काढून टाका. 2 पिढ्या गेल्या तरी तुम्ही एकत्र येऊ शकत नाही. आणि म्हणजे एकत्र येऊ शकतात त्यांना सोबत घेऊन आपला आंदोलनाचा गाडा आपल्याला पुढे न्यायचा आहे. जे येणार नाही त्यांची पर्वा करण्याची आवश्यकता नाही. आणि हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. आपण आंदोलनाचा दुसरा टप्पा घोषित केलाय आणि तो आहे येणाऱ्या 10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता. सगळ्यांनी तारखा लिहून घ्या, जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी पत्रक काढा, आपल्या समितीच्या बैठका बोलवा, समितीचे पदाधिकारी नेमा. कोण तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हा भाग गौण आहे. भले इतर जातीच्या समाज संघटनेच्या प्रमुखांना त्या ठिकाणी स्थान द्या, तुम्ही बाजूला राहा, पडद्यामागून काम करा, परंतु ही चळवळ उभा टाकली पाहिजे. आणि 30 सप्टेंबरच्या अगोदर ही आंदोलनाची 3 टप्पे आपल्याला यशस्वी करावी लागतील, तरच 18 मेचं परिपत्रक शासन या ठिकाणी रद्द करेल, अन्यथा सुतराम शक्यता नाही. आणि म्हणून आंदोलनाचा दुसरा आपला टप्पा जो आहे तो येणाऱ्या 10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समितीच्या वतीनं प्रचंड मोठा धडक मोर्चा काढण्यात येईल. आणि मग 10 सप्टेंबरचा आझाद मैदानावरचा धडक मोर्चा आणि त्यानंतर आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आपण येणाऱ्या 23 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता एकाच दिवशी एकाच वेळेला महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या समितीला योग्य ठिकाण वाटेल त्या ठिकाणांची निवड सुद्धा जिल्हा समितीने करायची आहे. ज्या ठिकाणी आपल्याला करणं शक्य असेल, ज्या ठिकाणी आपल्या ताकदीचे पॉकेट्स उपलब्ध असतील, मग राज्य मार्ग असेल, राष्ट्रीय मार्ग असेल का जिल्हा परिषदचा मार्ग असेल, ज्या मार्गावरती उतरता येईल त्या ठिकाणी उतरून 23 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन आपल्याला करायचंय. मित्र, हे 30 सप्टेंबरच्या आत आंदोलनाची 3 टप्पे आपण जाणीवपूर्वक घोषित केले. मला माहिती आहे वेळ कमी आहे, परंतु जर आम्ही हे नाही करू शकलो तर 30 सप्टेंबरला हे परिपत्रक रद्द होऊ शकणार नाही. 23 सप्टेंबरचा रस्ता रोको झाल्याच्या नंतर जे काही बळ तयार होईल, राज्यभर गृह विभागाच्या माध्यमातून शासनाला जी रिपोर्टिंग केली जाईल, जर भावनेचा उद्रेक या रस्त्यावर उतरलेला सरकारला बघायला मिळेल, त्याचं मूल्यांकन, मूल्यमापन त्यांची इच्छा असेल का नसेल त्यांना करावं लागेल. आणि मला विश्वास आहे जर ताकदीनं आपण ही 2 आंदोलनं, आझाद मैदानावरचा प्रचंड मोठा धडक मोर्चा आणि 23 सप्टेंबरचं राज्यभर होणारा रास्ता रोको आंदोलन, हे जर आपण प्रभावीपणे यशस्वी केलं तर 23 सप्टेंबरच्या नंतर 30 सप्टेंबर पर्यंत साधारण आठवडा सरकारच्या हातामध्ये आहे. आणि त्या 8 दिवसामध्ये गोळाबेरीज लक्षात घेऊन समोरच्या आदिवासी आमदारांचा दबाव का राज्यातल्या 50% आरक्षित घटकांचा या ठिकाणी दबाव कुठला प्रभावी ठरणार आहे याचं मूल्यांकन त्यांना करावं लागेल. आणि मला विश्वास आहे जर आपण जाणीवपूर्वक जर सर्वजण उद्याच्या या मोर्चामध्ये आणि रास्ता रोकोमध्ये जर रस्त्यावर उतरलो तर सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. पुढे येणारी लोकसभेची निवडणूक असेल का विधानसभेची निवडणूक असेल, या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही किती बुद्धिवान आहात, तुमच्या डोक्यात किती बुद्धी आहे हे बघितली जात नाही, तर समोर डोकी किती बसली आहेत ती मोजली जातात. लोकशाहीमध्ये डोक्यांना महत्व आहे, तुमच्या डोक्यात किती भरलेलं याला महत्व नाही. आणि म्हणून मित्र समजून घ्या, भले या समितीच्या नावाखाली कोणी नाही आलं तरी चालेल, शिवा संघटनेचेच माणसं येतील,
परंतु ही दोन्ही आंदोलनं ताकदीने यशस्वी केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, ही आपली या ठिकाणची भूमिका आहे. 30 सप्टेंबरला जर हा परिपत्रकाचा विषय संपुष्टात आला, परिपत्रक रद्द झालं, तर आमचे कर्मचारी आलेल्या अन्यायाच्या कुऱ्हाडीपासून वाचतील. दुर्दैव असं आहे, जी पांढरपेशी मंडळी आहे, जी या प्रमाणपत्राचा उपयोग घेऊन आज नोकरीमध्ये आहेत, निवृत्त झालेत, पगारी उचलल्या, घरं बांधलेत, गाड्या घेऊन फिरालेत, हीच बदमाश मंडळी आमच्या या संस्कृतीपासून, या चळवळीपासून बाजूला आहे. 2-5% सोडा, परंतु मोठी संख्या आहे. अरे बाबांनो, तुमचं मरण तुम्हाला कळत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकणार नाही. सामाजिक व्यासपीठ म्हणून आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. या भूमिकेला साथ देण्याचं काम समाजाचे घटक म्हणून तुमच्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगेल, या आंदोलनामध्ये आपल्याला झोकून देऊन उतरायचं आहे. हे आंदोलन यशस्वी झाल्याच्या नंतर आंदोलनाच्या वेळी आपण मागण्या करणार आहोत. प्रमुख या चळवळीच्या, या आंदोलनाच्या 30 सप्टेंबरच्या अगोदर होणाऱ्या आंदोलनाचे जे 3 टप्पे आहेत, त्यामधल्या आपल्या मुख्य 3च मागण्या आहेत. आणि पहिली मागणी असेल, 18 मे 2013चं सामान्य प्रशासन विभागाने जात पडताळणी बंधनकारक करणारं काढलेलं परिपत्रक त्वरित रद्द करा. आपली दुसरी मागणी असेल, महाराष्ट्रामध्ये कायदा म्हणून जे अस्तित्वात आलेलं आहे, ते अधिनियम 2000 हे त्वरित रद्द करा. ज्या कायद्याने जात पडताळणी समित्या निर्माण झाल्या, तो कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन 2000ला पारित झाला आणि 2001 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि हा अधिनियम 2000 नावाचा जो सभागृहामध्ये पारित झालेला जो कायदा आहे, तो कायदाच रद्द करा, ही आपली दुसरी मागणी आहे. आणि आपलं आज येऊ घातलेलं जे संकट आहे 30 सप्टेंबरचं, ते तातडीनं रद्द होण्यासाठी परिपत्रक रद्द करा, ही आपली पहिली मागणी आहे. आणि मग मुळावर घाव घालण्यासाठी यानंतर अशा प्रकारचं परिपत्रक काढताच येऊ नये, यासाठी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये पारित झालेला जो कायदा अधिनियम 2000 नावाचा कायदा आहे, तो कायदाच रद्द करा, ही आपली दुसरी मागणी आहे. मला माहिती आहे 30 सप्टेंबरच्या आत हा कायदा रद्द होणार नाही, ही काही भाजीपाला आणायची बाब नाही. परंतु मागण्या करताना आपल्याला करता आल्या पाहिजे, म्हणून ही दुसरी मागणी आपण केलेली आहे. आणि तिसरी मागणी आपण करतो आहोत, जर अटीतटीचा मामला आला आणि परिपत्रक रद्द होणारच नसेल, तर सरकारला पर्याय देता आला पाहिजे.